कैलासवासी राव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांच्या स्मृत्यर्थ गेली 46 वर्षही आपण ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करत आलेलो आहोत. या वर्षाचं हे 46वं वर्ष आहे आणि या 46 वर्षातलं हे 4थं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी सुप्रसिद्ध वक्त्या डॉक्टर विमुक्ता अमित राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपल्या प्रथेप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या वक्त्यांचं स्वागत करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जमाना जो आहे हा प्रायोजकतेचा जमाना आहे. प्रत्येक गोष्टीला प्रायोजक लागतात. 2 बातम्यांच्या मध्ये 2 ओळींच्या मध्ये सुद्धा हल्ली प्रायोजकता येते. एक एपिसोड 20 मिनटाचा असतो, त्यातली जवळजवळ 5 मिनटंच एपिसोड चालतो, बाकीची जवळजवळ 15 मिनटं प्रायोजक असतात. आणि जमाना तसा आला आहे, काळ बदलला आहे. आम्हालाही आमच्या सुदैवाने आणि त्यांच्या कृपेने प्रायोजक मिळतात. आजच्या ह्या व्याख्यानाचे प्रायोजक श्री रामचंद्र केशव अँड कंपनीची समोर आपल्यासमोर पिढी आहे मोठी सोनर, त्यांचे मालक श्री श्रीकांत जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि आपल्या वक्त्यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील नगरसेविका डॉक्टर अनुराधा पोद्दार ह्यासुद्धा आजच्या व्याख्यानाला उपस्थित आहेत. मी सतीश सामंत यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करावं. विशेष म्हणजे त्यांचा विषय संत वाङ्मय. आपल्याकडे 1991 साली अर्थव्यवस्थेचं उदारीकरण झालं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक सर्वात मोठ्या क्षेत्राचा विस्तार झाला, तो म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र. आज आपल्यातील बहुतांश तरुण पिढी ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजेच खाजगी क्षेत्रात नोकरी करते आणि त्या प्रायव्हेट क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्रात मॅनेजमेंट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आजकाल MBAच्या कोर्सेसना किती मागणी आली हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण ही व्यवस्था ही काही किंवा व्यवस्थापनाची शैली ही काही आजची शैली नाही. ही शेकडो वर्ष जुनी शैली आहे, फक्त ती वेगळ्या पद्धतीने मांडली जात होती. आणि म्हणूनच संत वाङ्मयात आणि एस्पेशली रामदास स्वामींच्या वाङ्मयात कॉर्पोरेट क्षेत्र किंवा व्यवस्थापन हे कसं काय दिसून येऊ शकतं असा प्रश्न आपल्याला विषय वाचून पडू शकतो. आणि म्हणूनच आज आपल्या वक्त्या आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यापूर्वी मी एक त्यांचा छोटासा परिचय करून देतो. व्यवसायाने त्या किंवा प्रोफेशनने त्या प्राध्यापिका आहेत. त्या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये मास मीडियाला शिकवतात. 2 MA झालेली आहेत. एक MA लिटरेचर आहे आणि दुसरं MA इन मास कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर एक MPhil झाली आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी समर्थ रामदासांच्या साहित्यामध्ये PhD केलेली आहे. याच्याशिवाय त्या शिक्षण क्षेत्रात असल्याने आणि रिसर्चची आवड असल्याने आजपर्यंत 11 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, ज्यापैकी 4 शोधनिबंधांना सर्वोत्कृष्ट शोधनिबंधांचा पुरस्कारही मिळाला आहे. विविध वृत्तपत्र, मासिकं, नियतकालिकं आणि दिवाळी अंक यातनं 50पेक्षा जास्त लेखांचं त्यांनी आजपर्यंत लेखन केलं आहे आणि विविध पुस्तकांनासुद्धा प्रस्तावना लिहिली आहे. त्यांचे 2 कार्यक्रम आहेत. एक म्हणजे अनंतरूपिणी स्त्री, याची संपूर्ण संकल्पना आणि सादरीकरण त्या करतात, आणि पाऊस एक वल्ली या कार्यक्रमाचंही संपूर्ण सादरीकरण करतात. शिवाय त्यांच्या नावे काही पुरस्कारांची नोंद आहे, त्यातले मी काही वाचून दाखवणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वर्गीय यमुनाबाई बाजी राणी पारितोषिक जानेवारी 2015. बी आर्ट संस्थेतर्फे सुपरवुमन म्हणून त्यांचा सत्कार झाला आणि PhD पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्यावर अनेक पुरस्कारांची खैरात झाली. तर अशा वक्त्या ज्या शिक्षिका आहेत, ज्या मॅनेजमेंट समर्थ रामदासांनी मॅनेजमेंट कशा पद्धतीने मांडलं होतं त्या आपल्यापुढे आज हा विषय संपूर्ण मांडणार आहेत. तेव्हा मी त्यांना विनंती करतो की आता व्यासपीठाची धुरा आता त्यांनी सांभाळावी. थँक्यू.
नमस्कार. ह्या ठिकाणी उभं राहताना एक वेगळाच अनुभव आहे. कारण अशी गोष्ट आहे की गिरगाव आणि माझं नातं खूपच जुनं आहे. पहिली स्लाईड जी तुम्ही बघताय मगाचपासून आपल्या समोर आहे, समर्थ रामदास आणि व्यवस्थापन हे असलं तरी हा सगळा जो प्रवास आहे तो मगाशी बोलताना एका ठिकाणी असं झालं की एक वर्तुळ नेहमी असतं आणि वर्तुळ पूर्ण होण्यात खूप जास्त आनंदही असतो. सगळ्यात पहिल्यांदा ते वर्तुळ काय आहे ह्याची उत्सुकता किंचित ताणून धरीन, पण तुम्ही इथे एवढ्या संख्येने उपस्थित आहात त्याच्यासाठी आधीच आभार मानते. याचं कारण असं आहे की सध्या आपल्या जिव्हाळ्याची मंडळी कुठे शनया आहे, कुठे गुरु आहे किंवा ईशा आहे, सरंजामे आहेत आणि असे आपल्या घरात रोज आपल्याशी गप्पा मारायला आलेले असताना ते सगळं सोडून तुम्ही इथवर आलेले आहात. याच्यातच मला वाटतं समर्थ विचार आजही खूप प्रस्तुत वाटतात प्रत्येकाला, हेच ह्याच्यातनं दिसून येतं. आणि त्याच्यानंतर हे जे टोपीवाला व्याख्यानमाला आहे आणि अनंत देसाई ह्यांचं मगाशी इथे आल्यावर मला कळलं की अतिशय मोठं काम त्यांनी इथे त्या काळात 1920 आणि त्या दरम्यान केलेलं होतं आणि पुढे नंतरच्या आत्ताच्या ह्या फळीने सुद्धा 46 वर्ष एखादी व्याख्यानमाला चालू राहते. याच्यात त्या कार्यकर्त्यांचं अर्थात श्रोत्यांचं आणि ह्या सगळ्यांचंच खूप जास्त कौतुक आहे. कारण वक्ता केव्हा होतो, समर्थ सांगतात त्याप्रमाणे की जेव्हा श्रोता असतो तेव्हाच तो वक्ता होतो. आणि मगाशी जसं संयोजक म्हणाले की कार्यक्रम कुठलाही असू दे, प्रायोजक हे खूपच महत्त्वाचे असतात. सो सर्वात प्रथम मी प्रायोजक जे माझ्या व्याख्यानाचे आहेत रामचंद्र केशव कंपनी त्यांचे मनापासून आभार मानते. टोपीवाला व्याख्यानमालांनी इथे मला संधी दिली त्याच्यासाठीही त्यांचे आधीच आभार मानते. आणि मगाशी म्हटलं की वर्तुळ पूर्ण होतं आहे त्याचं एक संदर्भ असा आहे की माझा जन्म गिरगावातलाच आहे. पलीकडच्या ब्राह्मण सभेतला माझा जन्म आहे आणि इथे मोहन बिल्डिंगमध्ये तेव्हा आम्ही राहत होतो. माझा काका काकू इथे आहेतच. आणि त्याच्यानंतर PhD नंतर ह्या विषयावर बोलायला हळूहळू सुरुवात करते आणि पुन्हा एकदा मोठ्या संख्येने जे इथे आले ते म्हणजे जन्मभूमी आहे तीच कर्मभूमीही ठरते माझी. याचा मला मनापासून खूप जास्त आनंद होतो आहे. आता अधिक तुमचा वेळ न घेता आपल्या मुख्य विषयाकडे आपण वळूया की समर्थ रामदास आणि आधुनिक व्यवस्थापन हा माझा अभ्यासाचा विषय होता. आणि त्या अभ्यासादरम्यान जे जे काही मला जे सापडत गेलं, गवसत गेलं, मगाशी ओळख करून देताना असं म्हणाले की मार्गदर्शन करणार आहे. तर तुमच्या सगळ्यांकडे बघता मार्गदर्शन तर मी नक्कीच नाही करणार, खूप लहान आहे आणि गिरगावकर खूप दर्दी असतात हे जाणून आहेच मी, पण तितकेच उदारही असतात. काही चुकलं तर तुम्ही मला माफ करणार आहात याची मला खात्री आहे. पण जे अनुभव मला आले, जे काही मिळालं, गवसलं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एवढंच मी सांगेन. ही जी पहिली आपण समर्थांची ओवी बघतोय की आपणास जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जण किंवा सकल जन. आता समर्थांनी सांगितल्याप्रमाणेच मला ह्या प्रवासात जे काही गवसलं ते फक्त तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे. कारण मॅनेजमेंट हा विषय आज परवलीचा आहे, पण तो 17व्या शतकातही त्यांनी जाणलेला होता आणि तेव्हा त्याला मॅनेजमेंट हे नाव नव्हतं. कारण ही शाखाच 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आली आणि 20व्या शतकात हेनरी फेयॉल आहे किंवा मार्क टेलर आहे, पीटर ड्रकर आहे, ही सगळी अमेरिकन युरोपियन मंडळी त्याच्यात खूप वेगळा अभ्यास करायला लागले. पण समर्थांच्या संदर्भात तो जो काही विचार होता ते व्यवहार ज्ञान होतं, शुद्ध निखळ व्यवहार ज्ञान होतं. आणि हे व्यवहार ज्ञान खरं तर आपल्या घरात आपण म्हणजे घरातली आई, आजी, बाबा, काका, मामा, मावशी ह्या सगळ्यांकडनं शिकत असतो. पण व्यवस्थापन शास्त्रात जेव्हा आपण जातो तेव्हा विशिष्ट विषयाचा अधिक सूक्ष्मपणे विचार होतो. मग समर्थांनी त्या काळात जो विचार केला तो आज कसा टिकून आहे किंवा आजच्या काळाच्या संपूर्ण पार्श्वभूमीवर मी इथे या प्लॅटफॉर्मवर उभी राहताना 17व्या शतकात केलेला विचार हा मॅनेजमेंटला कसा लागू होतो तो आपण बघणार आहोत. आता ही जी पुढची स्लाईड आहे इथे समर्थ बसले ते खूप मुळात आधी एक कबूल करीन की ह्यातले ऑलमोस्ट फोटो गुगल अंकल नेहमीच सगळ्यांच्या जे मदतीला येतात तसे माझ्याही मदतीला आलेले आहेत. आणि समर्थांच्या विविध वाङ्मय रचना आपल्याला बाजूला दिसतात. दासबोध आहे, मनाचे श्लोक, आत्माराम, पंचसमासी, ह्या सगळं हे वाङ्मय निर्मिती त्यांनी केली. त्यांना जे सापडलं, त्यांना जे सांगायचं होतं
लोकशिक्षकाची भूमिका होती, तेव्हा कुठलाही मीडिया नव्हता. मग त्यांच्यासाठी त्यांनी जे वापरलेलं साधन आहे ते अर्थातच त्यांचं वाङ्मय होतं आणि अशी उदंड वाङ्मय निर्मिती त्यांनी केलेली दिसते. आता समर्थ रामदास आणि मॅनेजमेंट हा विषय का घेतला याचं कारण असं आहे की ही ओवी आपल्याला दिसते, कारण संत पंचकातील एक असे किंवा शेवटचे संत, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि 17व्या शतकाच्या उत्तरार्धातले समर्थ रामदास अशी आपण त्यांची ओळख करून घेतो. ती ओळख का झाली त्याचं कारण ह्या 11व्या समासात आपल्याला त्यांनी पहिली जी त्यातली ओवी आहे, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता हरिकथा निरूपण ही संत परंपरेत हा प्रकार चालतच होता की हरिकथा सांगायचीच, कारण त्या काळी कोणत्याही प्रकारची कम्युनिटी सेंटर्स जी आज आपण म्हणतो ती कम्युनिटी सेंटर्स नव्हतीच. मग ती सगळी मंडळी एकत्र कशी कुठे येत असतील तर देवळं होती, पार होते, वडाचे पार किंवा चौरस्ते होते, तिथे येऊन बसायचे, गप्पा मारायचे. मग अशा वेळेला त्यांना एकत्र एका सूत्रात बांधणारा विषय अर्थातच देऊळ असेल, मठ असेल तर ते देवाचं गुणगान गाणं, स्तुती आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे. लोकांना एकत्र आणायला त्यांनी हे केलंच, कारण पुढच्या ओव्यांमधनं दिसतं की मला जर काही शिकवायचं आहे किंवा मला काही सांगायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की लोकांच्या चालीनं चालावं, लोकांच्या बोलीनं बोलावं. कारण मी खूप काहीतरी तुम्हाला सांगायला येतो आहे अशी त्यांनी भूमिका घेतली असती तर तो काळ खूप धामधुमीचा आहे, आणीबाणीचा काळ आहे, परचक्र तिथे मोठ्या प्रमाणात आहे, अस्मानी आहे, सुलतानी पण आहे, म्हणजे खूप मोठे दुष्काळ होते. सो अशा सगळ्या काळामध्ये जर माझ्यापर्यंत लोकांनी यायला हवं असेल तर त्यांना जे रुचणारं पचणारं आहे धर्म आणि अध्यात्म ही आधीच्या संतांसारखी त्यांनी तीच पूर्ण पुढे ओढलेली आहे. पण पुढे मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या ठिकाणी ते लगेच आधीच्यांपेक्षा पृथक वेगळे होताना दिसतात. ते म्हणतात की राजकारण करावं. राजकारण हा आत्ताच्या संदर्भात आपण जो विचार करतो तो नाही आहे. म्हणजे ॲरिस्टॉटलने सुद्धा द पॉलिटिक्स हा जो आपण लिहिलेला ग्रंथ बघतो किंवा रिपब्लिक आहे त्याच्यातही राजकारण म्हणजे आत्ताचं जे पॉलिटिक्स, गंदा पॉलिटिक्स किंवा बॅड पॉलिटिक्स या अर्थी बघतो तसं नाही आहे. तर कसं वागावं, कसं वागू नये, म्हणजे व्यवहार ज्ञान किंवा त्याच्या डूज अँड डोंट्स व्यवस्थापनाच्या भाषेत बोलायचं तर ते सगळं दिसतं. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काही मिळवायचं असेल तर चातुर्य अंगी असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी सावधपणं, सतत अष्टावधानी असणं, सावध असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे हरिकथा निरूपण कराच, त्या निमित्तानं लोकांना गोळा करा, त्याच्यानंतर राजकारण करा. हे राजकारण म्हणजे समाजाला पुढे नेणारं, समाज उन्नतीचा मार्ग सांगणारं असं होतं. आणि हे करताना सावधपण बाळगा. हे कशासाठी तर त्याचा दुसरा त्या काळातला अर्थ असा आहे की आजूबाजूला शत्रू फिरत आहेत, कुठे आदिलशाही आहे, कुठे निजामशाही आहे. त्या लोकांना न कळता त्यांच्या डोळ्यात धूळ चारून आपण इथे जेव्हा जमतोय तेव्हा त्याच्या अंतर्गत काही गुप्त हेतू चालू होते. हे सावधपण त्यांना अपेक्षित आहे. आता हे जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलमध्ये आपल्याला फार बारकाईने लक्षात येतं की समर्थ कसे कसे पृथक होत गेले, कसे कसे वेगळे होत गेलेले आहेत. त्यांनी काय काय वेगळं आणलं की जे आधीच्या परंपरेपेक्षा, म्हणजे एक तर नक्की आहे की तोपर्यंत महाराष्ट्र जो काही टिकून होता तो वारकरी संप्रदायामुळे होता. ती परंपरा होतीच, पण त्याच्यातनं पुढे त्या काळाला 17वं शतक जे धामधुमीचं होतं त्याला काळाला प्रतिसाद देणारं असं काहीतरी आवश्यक होतं. ते त्यांनी ह्याच्यातनं केलं आहे. अगदी पहिल्यांदा त्यांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातलेली आहे. म्हणजे आधी प्रपंच करावा नेटका, मग करावे परमार्था. ते म्हणतात की सिंपल गोष्ट आहे, सर्वसामान्य माणसाला पोटाची भूक बाजूला ठेवून समाजासाठी नाही करतायत. एखादेच सावरकर आणि एखादेच टिळक असतात. अदरवाईज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आधी घरातलं बघावं आणि मग वेळ उरल्यावर इच्छा खूप असते पण मग ते इथे आधीच सगळ्या लोकांना आश्वस्त करतात की प्रपंच करा, तोही नेटका करा, अतिशय सुंदर उत्तम व्यवस्थित पद्धतीनं तो प्रपंच करा आणि मग देवाकडे वळा. देवाकडे जेव्हा पूर्ण आपलं पोट भरलेलं असतं किंवा या संदर्भात एक लहानपणची आपल्या त्या ज्या कथा असतात त्या कथांमधली एक गोष्ट आठवली की एक आजी असते, त्या श्रावणी सोमवाराला जाते. राजांनी फरमान सोडलेलं असतं की नाही घरातल्या सगळ्यांनी आहे ते सगळं दूध घेऊन
ते देवळात यायचं आणि शंकराच्या पिंडीवर वाहायचे. सगळेजण घरातल्या मुलाबाळांना तसंच उपाशी ठेवून दूध न देता तिथे येऊन वाहतात, पण तो गाभारा काही अद्याप भरलेला नाही आहे. मग अशा वेळेला एक आजी आपल्या नातवाला, तो तिचं मागे लागला, सगळ्यांचं तिथे दूध वाहून झालेलं आहे, पण आजी छोटासा गडू घेऊन त्या देवळात येते आणि ती म्हणते, बाबा रे शंकरा, माझ्याकडे सगळ्या मुलालेकरांना, गाईला, तिच्या वासरालाही ते दूध देऊन उरलं ते मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे, ते स्वीकार कर, तू गोड मानून घे. तो शंकर, आश्चर्याची पुढची गोष्ट अशी आहे की तो एवढूसा गडू त्या पिंडीवरती ती उपडा करते, ते वाहते, अर्पण करते आणि तो संपूर्ण गाभारा भरून जातो. म्हणजे इथे जे प्रपंच आणि परमार्थाची सांगड आहे ती समर्थांनी खूप उत्तम घातली आहे की प्रपंच उत्तम करा की आपोआप देवाचा मार्ग तुम्हाला सुकरच होतो. पुढे आपल्याला दिसतं हे प्रपंच परमार्थाची सांगड घालताना प्रयत्नवाद ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचंच ते पुढे म्हणतात की यज्ञ जाणावा देव, की देव जो काही येतो दुसरे तिसरेकडे कुठेही नसतो. उत्तम आपण जे घेतलेलं काम आहे ते चोखपणे, अतिशय प्रामाणिकपणे केलं, न थकता न कंटाळता केलं तर ते काम तडीच जातं. जे सेट केलेलं गोल आहे ते सहज अचीव होतं. सो प्रयत्नवाद हा खूप महत्त्वाचा आहे. त्या काळालाच अनुसरून पुढे ते म्हणतात की प्रयत्नवादानंतर आपोआपच येतो व्यवहारवाद. कारण जगताना समाजात सगळ्याच प्रकारची माणसं असतात. जसे काही उत्तम चांगली मंडळी असतात तसे काही चोर आहेत, साव आहेत, काही लबाड आहेत, काही लुच्चे आहेत. सो ह्या सगळ्यांचा विचार त्यांनी आपल्या संपूर्ण उपदेशात केलेला आहे. कारण ते उत्तम लोकशिक्षक होते, समाजशिक्षक होते. सो व्यवहाराचं ज्ञान ठेवा. उगीच व्यवहार कुठेतरी बाजूला ठेवून इललॉजिकली इलरिलेव्हंट वागणं हे त्यांना अपेक्षितच नाही आहे. कारण ते अत्यंत रोखठोक असे संत आहेत. त्याच्या पुढे आपल्याला दिसतं की हे सगळं करत असताना हे का बरं ते सांगतायत. त्यांचं स्वतःचं आयुष्य हे सगळं असं आहे की आधी म्हणजे केले आणि मग सांगितले. कृतित्व जीवित्व हे सगळं वेगळं आहे. कारण त्यांनी खूप जास्त भ्रमंती केलेली आहे. पहिली 12 वर्ष बालपणातली झाली, मग 12 वर्ष टाकळीला नाशिकच्या जवळ त्यांनी तपश्चर्या पुरश्चरण केलं आहे. पुढे ते झाल्यावर ज्ञान संपादन केल्यावर ॲक्च्युअली समाज कसा आहे म्हणजे थिअरी पक्की झाली, मग प्रॅक्टिकल जाणून घ्यायला म्हणून त्यांनी 12 वर्ष आ सेतू हिमाचल भारत भ्रमंती केलेली दिसते. आणि या भ्रमंतीतनंच त्यांना खूप गोष्टी ज्या आहेत त्या कळलेल्या आहेत. त्याच्यानंतर असं येतं की फक्त त्यांना महाराष्ट्रात काम करून थांबायचं नव्हतं. मग त्याच्या पुढे जर मला लोक माझ्याकडे येत नसतील तर मी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. उत्तम सुसंवादक हा असाच असतो की माझ्याकडे कोणी येत नाही आहे, ठीक आहे, मला हे सांगायचं आहे ना, मी तिथे जातो, मी 2 पायऱ्या खाली उतरतो, पण माझं म्हणणं तुम्हाला पटवून देणारच. याचसाठी त्यांनी ह्या हिंदी रचनाही केलेल्या आहेत. तत्कालीन जो मध्य भारताचा पट्टा, उत्तर भारताचा पट्टा जो होता तिथे दाखनी हिंदी ही बोलीभाषा खूप प्रसिद्ध होती आणि त्या बोलीभाषेत त्यांनी त्यांची वाङ्मय रचना केलेली दिसते. या सगळ्यातनं त्यांचं जे संपूर्ण वाङ्मय आहे, करुणाष्टकातला पहिला काही भाग त्यांच्या साधकावस्थेतला सोडला तर आरत्या आहेत, स्तोत्र आहेत, स्फुटकाव्य आहेत. या सगळ्या ठिकाणी प्रचंड राष्ट्रचिंता केलेली आहे. म्हणजे आधीच्या संतांपेक्षाचं आणखीन एक वेगळेपण, वैशिष्ट्य आपल्याला इथे दिसतं की राष्ट्रचिंतक असणं, राष्ट्राची चिंता लागून राहिलेली आहे. याचं कारण शोधताना असं दिसतं की जेव्हा समर्थ त्यांच्या कार्याला भ्रमंतीनंतर पुन्हा एकदा कृष्णाकाठी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातच असं कोणीतरी काम करणारा आहे. तो साधासुद्धा माणूस नाही आहे, तर तो जाणता राजा आहे. ते छत्रपती शिवाजी आहेत, त्यांना छत्रपतित्व अजून मिळायचं होतं, पण ते बंडाळ्या करतायत, स्वराज्य स्थापन करतायत. सो त्यांना जर आपण कॉम्प्लिमेंट देणारं काही काम करू शकलो तर मग ते खरंच आपलंही जे स्वप्न आहे, आनंद वनभुवनाचं स्वप्न, ते स्वप्न पूर्ण होईल. कारण आनंद वनभुवन याचाच अर्थ रामराज्य आणणं. समर्थांचं जे कुलदैवत होतं आणि मग ते त्यांचे गुरुही झालेले आहेत. लौकिक गुरु त्यांना कोणी नव्हता, पण श्रीराम त्याचं जे आदर्श राज्य आहे ते आदर्श राज्य आणायचं असेल तर असा राजा आहे. मग आत्ताच्या संदर्भात बोलायचं तर शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास ही युती नाही आहे कुठल्याही प्रकारची की चला पुढे जाऊन काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे, काही पॉलिटिकल फायदे हवेत म्हणून ही कुठली केलेली युती नव्हती. तर तो एक शिवसमर्थ योग होता आणि दोघंही एकाच काळात आले. समसमा संयोग झालेला आहे. दोघांनीही एकमेकांची ताकद, एकमेकांचं सामर्थ्य ओळखलेलं होतं. एक उघड राज्य कारण करत होते आणि दुसरे त्यांना
सपोर्टिव्ह सिस्टीम समर्थ संप्रदाय महाराष्ट्र धर्म ह्या मार्फत त्यांनी ती पॅरलल सिस्टीम सगळी उभी केलेली दिसते. ह्याचं उत्तम उदाहरण, काही जण ह्याच्यात आक्षेप घेतात, काही मालिकांमधनंही असं म्हटलं जातं की ते जे वाद आहेत त्या कुठल्याही जातीत धर्मात वादात पडायचं नाही आहे. पण उपलब्ध साहित्याच्या आधारे असं दिसतं की त्यांनी अफजल खान वधाच्या वेळेला जे पत्र लिहिलं आहे ते आजही आपण शिवथरघळीत गेलो तर बघायला मिळतं. आणि त्या प्रत्येक ओवीचं पहिलं अक्षर घेतलं तर विजापूरहून सरदार निघाला आहे, अफजल खान येतोय आणि त्याची सूचना, कारण तेव्हा कुठल्याही प्रकारे ईमेल्स, फोन, व्हॉट्सॲप किंवा मेसेजिंग हे प्रकार नव्हते. मग गुप्त पत्रच जात होती. ते पत्र शत्रूच्या हाती पडलं, एखाद्या मुसलमानी सैनिकाने पकडलं तरी त्याला काहीही कळणार नाही. पण त्यातल्या शेवटच्या 2 ओळी ज्या आहेत त्या मात्र खूप महत्त्वाच्या आहेत की इष्ट योजना करावी, एकांती चिंता करावी. की हे सगळं ठीक आहे, समजणाऱ्याला इशारा खूप काफी असतो. म्हणूनच आपल्याला असं दिसतं की समर्थ आणखीन एका ठिकाणी शिवाजीराजांना लिहिलेल्या पत्रात असं म्हणतात, राष्ट्रचिंतक गुण बघा किती महत्त्वाचा आहे की इशारतीचे बोलू नये, बोलायचे ते लिहू नये, लिहायचे ते सांगू नये, काही एक बोलायचंय, करायचंय, ज्या माणसाला सांगायचंय त्याला तुमचं कळलं तर की पुरेसे आहे. आजही कुठलेही पत्रव्यवहार जे मोठे मोठे आर्मीचे किंवा सैन्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या फाईल्स आपल्यासमोर बघा उघड होताना दिसत नाहीत, कारण त्या सर्वसामान्यासाठी नसतात. अनेक जण असाही आक्षेप घेतात की कुठे पुरावे दाखवा, कशावरनं कळतं. ह्या पुराव्या मागण्याच्या गोष्टीच नाही आहेत. बरेचदा इतिहास किंवा ही सगळी मंडळी आहेत त्यांचा अभ्यास करताना मीनिंग बिटवीन द लाईन ज्या गोष्टी असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्या जर समजून घेतल्या तर त्यांनी केलेली जी राष्ट्रचिंता आहे किंवा राष्ट्राचं सतत केलेलं जे चिंतन आहे ते चिंतन आपल्याला ह्याच्यातनं दिसतं. ह्याच्यासाठी त्यांनी जे काही म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचं कसं, आजच्यासारखं तर व्याख्यानमाला नव्हत्या किंवा इतर काही माध्यमं नव्हती. मग त्या काळी त्यांनी जे माध्यम अनुसरलं ते अर्थातच भिक्षा फेरीचं माध्यम आहे. लोकांच्या घरोघरी थेट घरापर्यंत पोहोचता येतं. खणखणीत एक श्लोक म्हणायचा, एखादी ओवी म्हणायची आणि त्या दारासमोर उभं राहायचं. घरातल्यांनी दान दिलं ठीक आहे, नाही दिलं तरी पुढे जायचं, पण आपले विचार त्याद्वारे पोचवायचे. आणि अशी भिक्षाफेरी करत असतानाच त्यांना अनेक उत्तमोत्तम शिष्य त्याच्यातनं लाभलेले आहेत. कल्याण आहे, उद्धव आहे किंवा विशेष त्यांचं जे वेगळेपण आणखीन एका बाबतीत दिसतं की अक्काबाई आणि वेणा स्वामी ज्या होत्या की पुढे जाऊन त्यांनी चाफळ आणि सज्जनगडाच्या त्या मठाधिपतीसुद्धा झालेल्या आहेत. ज्या काळात बायका घराबाहेरच पडत नव्हत्या तेव्हा ह्यांनी त्यांना संप्रदायात सामावून घेतलं. आणि त्या बऱ्या साध्यासुध्या नाही आहेत. त्या काळाच्या संदर्भात बघितलं तर त्या बालविधवा आहेत. म्हणजे घरातही त्यांना एका कोपऱ्यापुरतंच त्यांचं स्थान आहे. कुठल्याही कार्यात शुभप्रसंगी त्यांनी यायचंच नाही. अशा वेळेला त्यांच्यातली जी चुणूक आहे, म्हणजे जो उत्तम गुणग्राहक माणूस असतो तो जाता जाता बघतो की अरे ह्याच्यात काय चांगलं आहे, त्याच्यात काय चांगलं आहे. आणि ज्या अशा अनेक मंडळींना समर्थांचा परिसस्पर्श झाला त्यांच्या आयुष्याचं खरंच सोनं झालेलं आहे. कारण त्या अक्काबाई काय, वेणाबाई काय इतक्या समर्थपणे पुढे त्यांनी सगळं काम त्या आजच्या काळात जर आपण म्हणूया की त्या खूप उत्तम गुड आणि वेल मॅनेजर्स होत्या आणि अख्खा त्यांनी संपूर्ण त्या गोष्टी पुढे जाऊन ज्या आहेत त्या सांभाळलेल्या आहेत. सो हे भिक्षाफेरी हे त्याचं निमित्त होतं. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की अशा भिक्षाफेरी करत करत अनेक शिष्य त्यांनी जोडलेले आहेत. त्याच्यातनंच पुढे त्यांनी मठस्थापना केली आहे आणि मठस्थापना करताना बलोपासनेचं महत्त्व दिलेलं आहे. आता बलोपासना आणि पुढची त्यांनी जी दैवतं जी बदलली आहेत ती दैवतंसुद्धा जाणीवपूर्वक आपण बघूया की तोपर्यंत महाराष्ट्राचं आराध्य दैवत आजही जे आहे ते लोकमानसात रुजलेलं म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी. हे विठ्ठल रुक्मिणी त्यांनी नाकारलं नाही आहे. पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की इथे माझा राजा काहीतरी करतोय तर मग मलाही माझे जे शिष्य आहेत मला जर कोणाला त्याच्यासाठी फळी तयार करायची आहे तर बेसिकली शरीर सुदृढ असणं खूप आवश्यक आहे. कारण उत्तम शरीर असेल तर पुढे आपल्या हातून उत्तम कार्य घडतं. म्हणून मग त्यांनी जाणीवपूर्वक विठ्ठल ह्या दैवताला रिप्लेस न करता तिथे त्यांनी कोदंडधारी राम त्यांचं जे आराध्य दैवत आहे तो श्रीराम आणलेला आहे. ते सतत श्रीराम म्हणतात. त्यांचा जो त्रयोदक्षरी मंत्र आहे त्याच्यातही ते आहे.
हा राम त्यांना नुसताच एकवचनी, एकपत्नीत्व किंवा आदर्श मुलगा असा नको आहे, तर ज्याने हातात शस्त्र धारण केलेलं आहे, ज्याने रावणाच्या बंदिवासातनं सगळ्या देवांची मुक्तता केलेली आहे, असा युद्धाला सज्ज असलेला, कायम ऑन टोज असलेला असा हा त्यांना राम हवा आहे, की ज्याने कोदंड म्हणजे धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि त्याचा जो परमशिष्य आणि परमभक्त जो सेवक आहे तो मारुती. कारण राजा आहे तर त्याच्यासाठी प्रजा हवी, नुसती प्रजा नाही तर ती सशस्त्र प्रजा हवी. म्हणजे आपला देश सोडला तर बाकी बऱ्याच देशांमध्ये सिव्हिलियन्सना सुद्धा मिलिटरी ट्रेनिंग कंपल्सरी आहे, आपण असं बघतो, कारण ते खूप आवश्यक असतं. तसंच इथे आपल्याला त्यांना सेवक नुसता नको होता, तर तो वीरश्रीयुक्त सेवक हवा आहे. आणि म्हणूनच त्यांनी तो जो मारुती निवडला आहे तो गदाधारी मारुती आहे. मग आता जर मठ उभे केलेत, शिष्य जमलेत, त्या शिष्यांना एंगेज करायला कुठेतरी स्कूल्स, आजकालच्या काळात आपण जी म्हणतो ते स्कूल्स आहेत, तिथे कुस्ती आणि सगळ्या गोष्टी घडत आहेत. सो अशा ह्याच्यातनं मारुतीची तिथे स्थापना केली की भक्ती चालली आहे. बाकीचे कोणी शत्रू गोटापैकी आलं तरी काय चाललं आहे बाबा, काही नाही, ते तिथे काहीतरी देवळे लोक जमतात आणि ते देवाचं काहीतरी करतात. ह्याच्यातनं त्यांनी बलोपासना करताना तुम्हाला कोणासाठी करायचं आहे, जसं राम आणि हनुमान हे नातं आहे तसं तुमच्यासमोर तुमचा राजा आहे त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकताय. आणि ते केलं तर हाच तुमचा जो काही परमार्थ आहे तो तुम्हाला सापडेल. कारण हा परमार्थ मोठा आहे. नुसतंच बसून राहणं किंवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, हे असले फंडास त्यांना मान्यच नव्हते. एक गोष्ट मी फक्त मध्ये इंटरप्ट करून सांगेन की माझ्या बोलण्यात अनेक इंग्रजी शब्द येतात. काही ज्येष्ठ मंडळींना असं वाटेल अरे ही मराठीतनं व्याख्यान देते आहे का इंग्लिशमधनं आहे, पण मंडळी असं आहे की जर शुद्ध मराठी बोललं ना तर ते ऐकायला आणि त्याहून समजायला जरा जास्तच आपल्याला वेळ लागू शकतो. आणि मॅनेजमेंटसारखा विषय आहे तर तो, आणि पुन्हा रामदासांवर बोलत असताना त्यांनी असं सांगितलं आहे की समोरच्याला मानेल रुचेल तसं बोलावं आणि ते सोपं करून सांगावं. म्हणूनच मध्ये मध्ये इंग्रजी शब्द येत आहेत तर ते तुम्ही मला समजून घ्याल असं मी म्हणते. आता ही जी दोन्ही दैवतं त्यांनी आणली त्याच्या मागचा हेतू पुरस्सरता आपल्याला दिसतेच. आणि ह्या सगळ्यातनं समर्थ आधीच्या सगळ्या संतांपेक्षा पृथक झालेले, वेगळे झालेले दिसतात आणि हे सिग्निफिकंटली वेगळे झालेत असं आपल्याला जाणवतं. आता ही जी स्लाईड आहे ह्याच्याबद्दल आत्ता मी फार बोलत नाही, कारण ही काइंड ऑफ इंडेक्स आहे, ज्याला अनुक्रमणिका म्हणतो. व्यवस्थापनात ह्या सगळ्या गोष्टी असतात. टप्प्याटप्प्यानं आपण पुढे जाणारच आहोत. कुठलंही काम करायचं, काहीही ठरवायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट असते प्लॅनिंग, नियोजन. हे नियोजन सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि समर्थांनी सुद्धा आता ह्याच्यात तुम्हाला दिसेल की एका बाजूला आधुनिक मॅनेजमेंट किंवा आधुनिक व्यवस्थापन शास्त्रात काय काय म्हटलं जातं ते आहे, आणि त्या ओव्या दासबोधात किंवा आरत्यांमध्ये काही गोष्टी सापडल्या, मनाच्या श्लोकात सापडल्या, तेच इथे फक्त मी लावून दाखवलंय. हे सगळं इकडचं जे एका बाजूचं आहे ते आधुनिक व्यवस्थापनशास्त्र आहे आणि दुसऱ्या बाजूचं आहे ते समर्थांचं आहे. यांची फक्त सांगड तुमच्या समोर मी इथे घालतेय. नियोजन हा कुठल्याही कामाचा, व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू असतो. कारण कोणी, केव्हा, कुठे, कधी, काय आणि किती करायचं हे महत्त्वाचं आहे. हे सांगताना समर्थ पटकन म्हणतात की व्यापे विणा आटोप केला तो अवघा घसरतची गेला, अकलेचा बंद नाही घातला दूरदृष्टीने. काही काम करायला सुरुवात केली आहे पण ते कुठे थांबायचं हे माहिती नसेल किंवा ते कुठपर्यंत करायचं हे माहिती नसेल तर ते पसरतच जातं. त्या कामाला काही अर्थच राहत नाही. सो अगदी पहिल्यांदा म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की पाया भक्कम हवा, मग त्याच्यावर स्ट्रक्चर उभं राहतं आणि मग कळस. पण समर्थ असं म्हणतात किंवा कुठलाही जो वेल मॅनेजर असतो, उत्तम यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती जी असते ती आधी कळस बघते. द व्हेरी फर्स्ट थिंग की ते आधी गोल सेट करतात. मला कुठे पोचायचं आहे किंवा मला काय हवं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते गोल सेट केलं की त्या अनुषंगाने हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण खाली येतो. मग त्यांनी तेच सांगितलं आहे की व्यापे विणा आटोप केला. आटोप करायचा, काही आटोपशीर करायचं आहे तर तुमचा व्यापही आधी धड नीट तुमच्या आवाक्यातला पाहिजे. नाहीतर आपल्याकडे म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या, असं होऊनही गोष्टी चालत नाहीत. अंतरी नाही सावधानता, येत ना ठाके ना पुरता,
सुख संतोषाची वार्ता तेथे कैची, की जर मनालाच समाधान नसेल, मनाला आपल्या स्वतःच्या खात्री नसेल की मी हे करू शकतोय किंवा करू शकत नाही आहे, तर मग ह्या गोष्टी शक्यच होत नाहीत. सो त्याच्याकरता ते म्हणतात की हे करताना मन आधी आपलं साशंक असता कामा नये. आणि त्याचबरोबर मगाशी जे आपण ओवीत बघितलं की सावधपणं असलं पाहिजे. जे काम करायचं आहे तिथे थेट पोहोचण्यासाठी अचूक प्रयत्न खूप आवश्यक आहेत. नाहीतर प्रयत्न नुसते सगळेच जण करतात, पण यश मिळवायचं असेल तर अचूक आणि अंतिम प्रयत्न लागतात. पुढे ते म्हणतात की काम करायचं तर आधी कष्ट करायलाच हवेत, कष्टाविणं फळ मिळतच नाही. आणि अगदी ते कधीतरी बाय फ्लूक योगायोगानं मिळालं तर ते चिरकाल राहतही नाही. त्याच्यामुळे कष्टाला पर्याय नाही. दीर्घ सूचना हवी, सावधपणा हवा, हे परत परत ते आपल्याला सांगताना दिसतात. ह्यातनं आत्ताच्या नियोजनाला ह्या अतिशय लागू पडणाऱ्या समर्पक अशा ओव्या आहेत असंच दिसतं. हे जे हा जो फोटो आपण बघताय ते दासबोधाचं जन्मस्थळ अर्थात शिवथरघळ. बरेच जण आपल्यापैकी तिथे गेलेलेही असतील. हा फोटो मुद्दाम घेण्याचं कारण बघा की नियोजन किती त्यांचं परफेक्ट होतं. ते प्रत्येक गोष्टीत इतके पर्टिक्युलर होते की दासबोध त्यांनी जो लिहिला आहे तो असं तुकड्या तुकड्यानं टप्प्याटप्प्याने लिहिलेला आहे. एक टाकी बसून लिहिला आहे असा तो झालेला नाही आहे. सो अशा वेळेला त्यांचं जे काम चालू होतं आयुष्याचा मधला बराचसा काळ ते या शिवथरघळीत होते. पण आजही आपण लांबून बघू तर तो असा गच्च असा हा सगळा परिसर आहे. इथे एखादी कपार असेल, गुहा असेल, हे लांबून आजही कळत नाही. मग त्या काळात जेव्हा 400 वर्षांपूर्वी तर तिकडच्या शत्रूंना असं काही आतमध्ये कोणीतरी एक माणूस बसून असं काहीतरी लिहितोय की जो समाजाचा प्रपंच करतोय, राष्ट्रप्रपंच करतोय, याची भनकसुद्धा लागली नसेल इतकं हे गुप्त ठिकाण होतं. आणि म्हणून ती आतली जी कपार आहे की आज आपण तिथे गेलो तर छान तिथे समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी यांचे तिथे पुतळे आहेत. आत तिथे आता राहायचीही सुद्धा सोय झालेली आहे, शिबिरं होतात. या सगळ्या गोष्टी आज बघतो, पण आजही पावसाळ्यात ती जागा आपल्याला बऱ्यापैकी दमवणारी आहे. कित्येक ट्रेकर तिथे मुद्दाम हौसेनं जातात की एखाद्या जागेची गुप्तता, आपण जे काम करतोय ते गुप्त किती असायला पाहिजे हे त्यांनी आपल्या कामातनं आणि सगळ्या बारीक बारीक आपल्या रोजच्या दैनंदिन गोष्टीतनं सुद्धा दाखवून दिलंय. हे सावधपण स्वतः प्रत्येक वेळी त्यांनी जपलेलं यातनं दिसतं. ही जी ओवी आहे ती इथे मुद्दाम आपल्याला त्यांचं आणखीन एक वेगळेपण दाखवणारी दिसते की मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. इथे मराठा म्हणताना त्यांना कुठल्याही जातीचा एक विशिष्ट मराठा म्हणजे हीच जात किंवा सध्याचा आरक्षणाचा मुद्दा फारच गाजतोय जो तो आरक्षणासाठी मागे लागलेला आहे. पण समर्थ रामदासांनी स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सांगितलं मराठा कोण आहे तर जो महाराष्ट्रात राहतोय, जो या परिसरात राहतोय, जो शिवाजी राजाला मानतोय तो मराठा आहे. मग तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, मालक आहात, नोकर आहात, कुठल्याही जातीचे असा त्याने फरक पडत नाही आहे. मराठा कोण आहे तर जो इथे राहतोय, जो स्वतःला मनानं मराठी मानतोय तो मराठा आहे. आणि तो कसा आहे मराठा तितुका. बाकी तुमची काही अपेक्षाच नाही आहे तुमच्याकडनं की तुम्ही ह्या अटी पूर्ण करा, इतकं तुमचं अमुक पाहिजे तमुक पाहिजे तर या क्रायटेरियात बसाल, असे कुठलेच क्रायटेरिया त्यांनी ठेवले नाहीत. ते म्हणाले मनाने मराठी आहात, स्वतःला मराठी मानताय, इतकंच पुरेसं आहे. तितुका मुद्दाम मी हे 2-3 शब्द सिग्निफिकंटली सांगते कारण समर्थ रामदासांचं आणखीन एक वैशिष्ट्य, इथे बरेच अभ्यासक त्यांचे बसलेले आहेत, काही मैत्रिणीही त्याच्यात माझ्या आहेत, की चपखलपणा, भाषेचा चपखल वापर हे समर्थांचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं. आणि त्याच्यात ते म्हणतात की हा तितुका शब्द आपल्याला दिसतो की एवढंच आहे, मराठी आहात, मराठी मानताय तर पुरेसं आहे. पुढचा जो तिसरा शब्द आहे मेळवावा, की हे सूत्र आहे. काय काय सूत्रात ते बांधतायत, महाराष्ट्र धर्म पुढचा जो आहे, तुम्हाला काय करायचं आहे, मराठी आहात एवढंच पुरेसं आहे. मग त्या सगळ्यांनी एकत्र या, सामर्थ्य स्वतःचं वाढवा आणि महाराष्ट्र धर्म उभा करा. आत्ताच्या नोटवर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, खूप मोठी धामधूम आता पुढे सगळी आपल्याला बघायला मिळणार आहे. पण इतका बेसिक विचार की ह्याच्यातनं त्यांना अपेक्षित आणि अभिप्रेत काय आहे तर उत्तम समाज घडावा, स्वतःचा स्वार्थ काही नाही आहे,
कुठल्याही म्हणजे महाराष्ट्राला किंवा मराठी माणसांना किंवा भारतालाही एक खूप मोठा शाप आहे की फोडा आणि राज्य करा. हे आपण नेहमीच बघतो. इथे ते मुद्दाम सांगतात की एकत्र या. जर तुम्ही एकत्र आलात, तुम्ही संघटित झालात, तर तुम्हाला जे अभिप्रेत आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही मिळवून दाखवू शकताय. म्हणूनच ते म्हणतात की हे जर तुम्ही कराल तर तुम्हाला सगळं जे अपेक्षित आहे ते मिळणार आहे. आणि असं केलं नाहीत तर तुमचे पूर्वजच हसणार आहेत. म्हणजे हे बघा, करा, नाहीतर मग पुढचं तुमचं तुम्ही बघा, असंही सांगून ते आपल्याला क्षणात मोकळे होतात. आता हे त्यांच्या संघटन कौशल्यासाठी खूप आधीची ही ओवी महत्त्वाची आहे असं वाटतं. कारण लोकांना संघटनेत बांधण्यासाठी मी काय करतोय तर महाराष्ट्र धर्म स्थापन केलेला आहे, इथे सगळ्यांनी माझ्याबरोबर या. मग संघटन कौशल्य, स्किल ऑफ ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात, कुठलीही संस्था असेल, आता ही सुद्धा जी टोपीवाला व्याख्यानमाला अविरत 46 वर्ष चालू आहे, तिथेही एक छोटंसं ज्याला संस्था आपण म्हणतो ऑर्गनायझेशन तर प्रत्येक ठिकाणी आहे. अनेक माणसं त्याच्यात एकत्र आलेली असतात. अशा वेळेला ती त्या संस्थेची किंवा त्या इन्स्टिट्यूटची एक कार्यपद्धती असते, त्यांचे स्वतःचे नॉर्म्स असतात आणि तेच तुम्हाला पाळावे लागतात. ते पाळले तर आपण पटकन आपलं जे काही गोल आहे, आपलं गोल सेटिंग जे आपण करून ठेवलं ते अचीव करू शकतो, ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. समर्थही त्यांच्या दासबोधात शिष्यांना तेच सांगतायत आणि समाजाला उपदेश करताना म्हणतात की लोकी लोक वाढविले तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. पुन्हा एकदा त्यांचं गुप्त रूपे बघा, परत परत आपल्याला जाणवत राहतं. जे करायचे, ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचे तिथेच पोहोचू दे, बाकीच्यांपर्यंत ते कळायची काहीच गरज नाही आहे. गाजावाजा करणं किंवा आजकाल सगळ्या ठिकाणी आपण बघतो इतकुसं काहीतरी करतात आणि एवढे मोठे बॅनर्स लावले जातात, अमुक अमुक यांनी असं असं केलेलं आहे. ही फार गमतीची गोष्ट आहे. इन्स्टेड ऑफ दॅट ते असं म्हणतात की अनेक लोकांना भेटा, आपल्याबरोबर जोडून घ्या आणि तर तुम्ही तुमचं सामर्थ्य कशात आहे, एकत्र येण्यात आहे. एकीत तुमचं खूप सामर्थ्य आहे. गुप्त रूपाने माणसं जमवत राहा. कोण कोण मनी राखले, कोण कोण मनी भंगिले, क्षणाक्षणा परीक्षले पाहिजे लोक. जेव्हा अनेक लोक आपल्याबरोबर एकत्र येतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की त्यातलं चांगलं कोण आहे, वाईट कोण आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. कारण सगळेच चांगले असतात असं नाही. काही लोकांची न्यूसन्स व्हॅल्यूसुद्धा असते किंवा काही आपल्याला त्रास द्यायला आलेले असतात. सो त्यांचं परीक्षण करणं ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे. आणि ते केल्यानंतर मग या कारणे मुख्य तयासी करावे सख्य. म्हणजे सगळ्याच लोकांबरोबर रोज हाय हॅलो करायला खरंच वेळ नाही आहे. जो कोणी सगळ्यात मोठ्या पोस्टवरचा माणूस आजच्याही काळात आपण बघू तर त्या डिपार्टमेंट हेड्स असतात, HODs असतात, त्यांच्याबरोबर त्यांचा वीकली रॅपो असतो किंवा त्यांच्या मीटिंग्स असतात आणि एवढं सगळं चालू राहतं. इथपर्यंत ठीक आहे. पण रोज अगदी ऑफिसमधल्या किंवा कॉलेजमधल्या पिऊनपासून ते त्या पूर्ण आपल्या मंडळाच्या किंवा इन्स्टिट्यूटच्या हेडपर्यंत रोज 1-to-1 कॉन्टॅक्ट होईल हे तर शक्यच नाही आहे. मग जे मुख्य लोक आहेत त्यांच्याकडनं काय चालू आहे याचा रिव्ह्यू घेत राहणं हे पुरेसं असतं. त्याच्या पुढे ते असं म्हणतात की जो दुसऱ्याचे अंतर जाणे, अंतर म्हणजे मन, जो दुसऱ्याचं मन समजू शकतो तो अर्थातच देश काळ प्रसंगही जाणतो. कारण पुढे काय होणार आहे, आता आपण जे सध्याच्या काळात कौल वेगवेगळे चॅनल्स घेताना बघतोय की काय ट्रेंड्स आहेत, कोण जिंकणार आहे. आता तर जोरदार सगळ्या TV चॅनल्सवरती नमो वर्सेस रागा हे चालू आहे. त्याच्यातनं खरं किती आपल्याला बाहेर येतं त्या सर्वेजमधनं ही खूप पुढची गोष्ट आहे. पण 1-to-1 आपण बोलत राहिलो तर लोकांच्या मनात काय चाललं आहे आणि हे ते पुढे जाऊन कसा विचार करतात, इन फ्युचर त्यातनं काय बाहेर पडणार आहे. हे देश उत्तम करायचं असेल, अर्थात कंपनी चालवतानाही जो सुज्ञ माणूस असतो, सुज्ञास अधिक न सांगणे न लगे असं जे म्हणतात ते असंच आहे की तवरनं ताकभात ओळखता येतो. इथे काहीतरी गडबड आहे, खुट्ट आहे हे चाणाक्षांच्या नजरेतनं कधीच सुटत नाही. मग उत्तम पकड जर आपली ठेवायची असेल आपल्या कंपनीवर, आपल्या संस्थेवर, तर जसं घोड्याला कळतं आपल्यावर बसलेला हा तरबेज आहे, त्याने मांड अचूक टाकली आहे की अरे हा नवथर आहे,
तसंच जो व्यवस्थापक असतो किंवा जो नेता असतो त्यालाही हे परफेक्ट कळतं की सगळं नीट चाललंय का, मी आलो म्हणून फक्त हे पटपट पटपट दाखवायच्या गोष्टी आहेत आणि आतमध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे. याच्याकरता मुख्य लोकांशी सख्य ठेवल्यानंतर मन जाणून घेणं, मनाला त्यांनी फार महत्त्व दिलंय, ते खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतरची ओवी बघा खूप महत्त्वाची आहे की एकासी पाठ राखणे, एकास देखो न सकणे, म्हणजे फेवरिझम करू नये असं ते म्हणतात की एखाद्या अनेक लोक असतात तेव्हा कोणीतरी एक अधिक जवळचा असतो आणि कोणीतरी आपल्याला नाही आवडत उगीचच. आता ही आपला स्वभाव असतो की एखाद्याचा आवाज इरिटेट करतो किंवा एखादा आपल्याला कॉम्पिटिटर वाटतो, कारणं काहीही असतील, पण काही माणसं आवडत नाहीत. आणि जेव्हा आपण नेता असू, आपण त्यातले मुख्य असू, तर हे असे करणं योग्यच नाही आहे की कोणातरी एकाला फार जास्त फेवर करायचं आणि दुसऱ्याकडे लक्षच द्यायचं नाही. या गोष्टी चुकीच्या आहेत, हेही त्यांनी सांगितलं आहे. शेवटची ओवी खूप महत्त्वाची आहे की वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सांगत लोकांच्या जिव्हाळा मोडू नये. म्हणजे संगतीने राहताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कपडे काय घातलेत. आजच्या काळात तर ह्याला खूप जास्त महत्त्व आहे, किंवा किती ब्रँडेड वस्तूंमध्ये तुम्ही येताय याहीपेक्षा ते असं म्हणतात जे कार्य करायचं आहे त्याला खूप महत्त्व द्या. आणि तुमचं कर्तृत्व जे आहे ते तुमच्या बाह्यरूपापेक्षा तुमच्या बुद्धीवरनं, तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या त्या कृतीतनं दिसणार आहे. त्याच्यामुळे बाह्यरूप जे आहे ते कधी कधी बावळं, थोडंसं वेंधळं, लोकांना कदाचित आपल्याबद्दल त्यांचे वेगळेच काहीतरी समज होऊ देत, काही हरकत नाही आहे. ह्याचा संदर्भ आपल्याला 2 ठिकाणी दिसतो की शिवाजीराजांचं जे गुप्तहेर खातं होतं ते बघा लोकांमध्ये मिसळणारीच सगळी मंडळी होती. आपल्या बाजूला असलेला हा हेर आहे का आपल्यापैकीच असा इतर कोणीतरी आहे हेही कळत नव्हतं. आणि ह्याचा एक मोठा उपयोग शिवाजीराजे जेव्हा आग्र्याहून सुटून आग्रा ते महाराष्ट्र हा जो प्रवास झालेला आहे तेव्हा आपल्याला असं दिसतं की ते कुठल्या वेशात आलेत, तर समर्थ शिष्य ज्या वेशात असायचे त्या वेशात, की कोणीतरी साधू बैरागी फिरतायत, म्हणजे राजा फिरत नाहीये. त्यांनी तिथनं बाहेर पडल्यावर पहिलं काय केलं तर आपला वेशच बदलून टाकला, कारण कदाचित आपला वेश हा आपल्याला अडचणीत आणणारा ठरू शकतो हे त्यांनीही जाणलेलं होतं. मग लोकांमध्ये मिसळायचं आहे तर तुम्हाला तुमच्या बाह्य रूपाकडे लक्ष न देता अंतरंगात नाना कळा, म्हणजे अनेक चातुर्य गुण असणं अपेक्षित आहे असं ते म्हणतात. हे संघटनेचं मॉड्यूल, हे वरचं जे आपण बघताय ते आधुनिक संघटनेचं मॉड्यूल आहे आणि ते परफेक्टली समर्थांच्या ह्या सगळ्या त्या काळातल्या त्यांच्या संघटन कौशल्याला लागू पडतंय, एवढंच मला ह्याच्यातनं दाखवायचं आहे. 11 मारुती त्यांनी स्थापन केलेले आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. संघटनेचं त्यांचं हे वैशिष्ट्य म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतं, कारण मगाशी म्हटलं तसं त्यांनी पर्पजली दैवतांची म्हणजे दैवत बदलली. हा जो गदाधारी हनुमान त्यांनी आणलेला आहे, हे समर्थ स्थापित 11 मारुती आहेत. ते त्या काळात कुठे होते त्यांचं लोकेशन लक्षात घेतलं तर त्याच्या मागचा आपल्याला त्यांचा हेतू आणि तिथे का स्थापन केलं हे कळतं. कारण संघटना शत्रूच्या गोटात जास्त ठेवायला लागते, तिथनं आपल्याला माहिती गोळा करायची असते. आजकाल जसं आपण बघतो की आता वेगवेगळे आपल्या देशाचे एजंट दुसऱ्या देशांमध्ये आहेत किंवा त्यांचे आपल्याकडे असतात आणि ते आपल्याला कळतच नसतात. तसं हे समर्थ स्थापित जे मारुती आहेत ती मारुतीची मंदिरं ही बलोपासनेची ठिकाणं होती आणि हे सगळे मारुती आहेत त्यातले 9 मारुती हे वीर मारुती आहेत. ते बारकाईने आपण बघितले तर त्यांच्या पायाखाली एक राक्षस आहे आणि त्याचं ते दमन करतात, त्याला चिरडून टाकलेलं आहे. हे सगळे मारुती त्या काळातल्या आदिलशाहीचं जे साम्राज्य होतं त्या आदिलशाहीच्या परिसरात होते की ते ह्या शत्रूला तुम्हाला मारायचं आहे. हा आजूबाजूचे ते राक्षस आहेत, यावनी सरदार आहेत, ते राक्षसासारखेच होते. अफजल खानाचं एक वर्णन आपण बाबासाहेब पुरंदरे किंवा इतर अनेक मंडळींच्या कथनातनं ऐकत आलो. त्या राक्षसांना तुम्हाला मारायचं आहे, चिरडून टाकायचं आहे. प्रत्येक जण ह्या मारुतीसारखा बलदंड व्हायला पाहिजे आणि तेवढी वीरश्री त्याच्याकडे हवी. 2 मारुती आहेत त्यातले ते दास मारुती आहेत. बघा, दास मारुतींचं वैशिष्ट्य किंवा दास ह्या शब्दाचा दुसरा अर्थ एक असा असतो, आपण दास होतो ते केव्हा होतो. समर्थांच्या संदर्भातच त्यांचं नावच आहे की रामदास, मी रामाचं दास्यत्व पत्करलंय. जेव्हा आपण एखाद्याचं दास्यत्व पत्करतो
तेव्हा 100 नाही तर 210% त्याला स्वतःच्या अधीन करतो आणि मग तो जे सांगेल ते करायला आपण तयार होतो. या संदर्भात मला गिरगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एक मागची थोडीशी आठवण अशी आठवते की बाळासाहेब ठाकरे इतकं प्रभावी नेतृत्व आणि त्यांचं अमोघ वक्तृत्व होतं. त्या काळातले पहिल्या फळीतले दुसऱ्या फळीतले अनेक शिवसैनिक असे होते की साहेबांचा आदेश आला उडी मार तर उडी मारणार. त्यांनी सांगितलं हे जाऊन हे करायचं आहे तर माझं घर बायको नोकरी काय जो करणारा व्यवसाय असू कुठेही त्यांनी काहीही विचार केला नाही. माझ्या साहेबांनी सांगितलं तर ते मला करायचं आहे. हे अत्युच्च कोटीचं दास्यत्व असतं. हा रिलेव्हन्स आत्ताचा म्हणून फक्त इथे केवळ घेतला आहे. तेच दास्यत्व समर्थांना अपेक्षित आणि अभिप्रेत आहे की हा दास मारुती आहे तोही रामासाठी काहीही करायला. म्हणजे आपल्या आत्ताच्या काळात जी कॅची लाईन आपण बघतो की तुमच्यासाठी काही पण, तसंच काही पण करायला समर्पण करायला तयार असायला हवं असं ह्या मारुतीच्या स्थापनेमागचा त्यांचा उद्देश आहे. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅनेजमेंट म्हटलं की अर्थातच स्किल ऑफ कम्युनिकेशन म्हणजे बोलणं संवाद साधणं. आणि हा नुसता संवाद साधायचा नाही आहे तर तो सुसंवाद साधायचा आहे. म्हणजे संवादाचीही आणखीन पुढची पातळी. आत्ताच्या काळात तर संवाद राहू देच, आधी आपलं बोलणंच होत नाही, झालेच तर वाद झडत असतात आणि ते छान मोठे मोठे तात्विक आहेत शाब्दिक आहेत असे सगळे प्रकार असतात. पण ते म्हणतात की अतिवाद घालू नये नाहीतर जे काही बनत आलेली गोष्ट आहे तीच विस्कटून जाते. सो संवाद आणि त्याही पलीकडे सुसंवाद महत्त्वाचा आहे. अनेकदा की आपण काय सांगतोय याहीपेक्षा समोरचा माणूस कसं सांगतोय याला खूप जास्त महत्त्व असतं. कारण तुमच्या सांगण्याचा टोन आणि पिच जर तुम्ही बदललं तर डेफिनेटली समोरचं तो चिडलेला असेल तरी अरे जाऊ दे काहीतरी सांगतेय ऐकूया तर नंतर रिॲक्ट होऊया, हे त्याला खाली करणं त्याला कंट्रोलमध्ये आणणं हे सुसंवादाचा मुख्य आपल्याला उद्देश आहे असं दिसतं. मग समर्थ असं म्हणतात त्यांच्या ओव्या ह्या संदर्भात काही मला सापडले आहेत की बहुतांचे समाधान राखावे बहुतांस मानेल ते बोलावे विलग पडो नेदावे कथेमध्ये. म्हणजे अनेक जण आहेत अनेकांबरोबर काम करायचं आहे कारण व्यवस्थापन ही अशी गोष्ट आहे ही एक मोठी प्रोसेस आहे आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे की स्वतः व्यवस्थापक ॲक्च्युली काहीच करत नसतो. दुसऱ्यांकडून काम एक वेळ आपण काम करणं खूप सोपं असतं बघा, पण दुसऱ्याकडून काम करून घेणं खूप जास्त तापदायक असतं. इथे बऱ्याच बायका आहेत त्यांना हा एक संदर्भ खूप चांगला माहिती असेल की घरात येणाऱ्या आपल्या ज्या बायका मेड असतात त्या म्हणजे ती असून अडचण आणि नसून खोळंबा असा काहीतरी प्रकार आहे. ती असायला लागतेच पण तिला तिच्याकडनं नीट काम करून घेणं याच्यात आपण खूप जास्त कधी कधी हायपर होतो. सो याहीपेक्षा ते म्हणतात असं मोठ्या संस्थेत काम करताना तर अनेक मंडळी आहेत ते कसं बोलतील कसं वागतील गॉड नोज अशी अवस्था असते तर त्यांना त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं त्यांना नीट एका सूत्रात गुंफलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ते पुढे असं म्हणतात की कठीण शब्दे वाईट वाटते हेतू प्रत्ययास येते. म्हणजे दुसरा कोणी आपल्याला जर हायपिचमध्ये बोलला एखादा नको असलेला शब्द आपल्याला ऐकावा लागला तर आपण फार दुखावतो, मन आपलं कुठेतरी कष्टी होतं. सो हे जर आपल्याला वाटतं तर आपण त्याच्याबरोबर नाही ना असं वागलं पाहिजे. त्याने मला असं बोललं मग मी पण असंच बोलणार हे जर करत राहिलो तर तिथे संवाद संपूनच जाणार आहे आणि फक्त वाद भांडणं ह्या गोष्टी होणार आहेत. मग ह्याच्याच पुढे ते दाखला देताना आता हे काही जण असं म्हणू शकतात किंवा मनात विचार येऊ शकतो की कळलं ना एकदा तुम्ही सांगितलं कळलं आम्हाला. पण दोन गोष्टी इथे सांगेन की बाय प्रोफेशन मी एक शिक्षिका किंवा प्रोफेसर आहे. समोर अनेकदा म्हणजे मी तुमचा पूर्ण आदर करून असं सांगते की समर्थ हे का लिहित आहेत पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती हा काही अभ्यासकांनी त्यांचा दोष म्हणून सांगितलेला आहे पण हा दोष नाही आहे. कारण तो जो दासबोध आहे तो शिष्यांसाठीच लिहिलेला आहे आणि शिष्य एकाच वेळेला वर्गात 100 स्टुडंट असतील तर सगळ्याची IQ लेवल एकच नसते ना. सगळेच कसे 60, 70, 80% असतील त्यात काही 35% पण आहेत तर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत. एखाद्याला एकदा सांगून कळतं तर एखाद्याला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा
चौथ्यांदा सांगावं लागतं. पुन्हा समर्थांच्याच ओवीचा एका आधार घेऊन सांगेन की मुलाच्या चालीनं शिकवावे, मुलाच्या चालीनं बोलावे. ज्याला समोरच्याला सांगायचं त्याला कळेस तोर सांगत राहिलं पाहिजे. म्हणून ते पुढची ओवी लगेच घेतात की आपण असं चिमोटा घेतला तर वाईट वाटत आहे, मला चिमटा काढला तर मला ऐक असं होणार आहे, लाल होणार आहे, तर समोरच्याशी मी तसंच कसं वागणार, मग त्याच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला, तो संस्कारी नाही आहे. आपण पटकन म्हणतो हे काय काहीच ह्याला बोलता येत नाही, काही वागण्याची पद्धत नाही, हे संस्कार घरातनं केलेत का. अरे मग तू तसंच करतोयस, तुझ्यावर कुणाचे संस्कार आहेत, तुला काय दिलं गेलंय, हा विचार म्हणजे दुसऱ्याशी काही बोलण्यापूर्वी, दुसऱ्याशी काही वागण्यापूर्वी आपण कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आलो आहेत हा किंचित एकदा जरी विचार केला तरी आपण सहसा दुसऱ्याला दुखावणार नाही. मग त्याच्यानंतर ते पुढे असं म्हणतात की पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. जर मी अरे केलं तर समोरून कारे येणार ह्याची मी तयारी ठेवली पाहिजे. पण तो काही बोलायच्या कारे करणार आहे, त्या एकूण त्याचा तो सगळा समोरचा तसा फिजिकल ॲटिट्यूड दिसला तर त्याला असं काही करण्यापेक्षा आपण अरे मित्रा कसं आहेस किंवा हाय बॉस असंच केलं तर त्याचा राग आहे. तो म्हणाल अरे मनातल्या अरे हिला आत्ता मी ओरडायला किंवा हिला जाम काहीतरी जे सगळं चुकलं आहे ते करायला आलो होतो, तर हिने काहीतरी वेगळीच सुरुवात केली आहे, पण मला रागवायचं आहे, तर रागवू का नको रागवू, ह्या संभ्रमात जेव्हा आपण त्याला टाकतो तेव्हा तिथे संवादात आपण पहिली पायरी जिंकलेलो असतो. मग आधुनिक व्यवस्थापन दुसरं काहीच सांगत नाही. आणि हे व्यवस्थापन असे कुठलेही शब्द न वापरता हा साधा व्यवहारवाद आहे. मगाशी जे आपण त्यांचं वेगळेपण बघितलं की हे डूज अँड डोंट्स आहेत. आजकाल याच्यासाठी क्लासेस लावले जातात की पब्लिक स्पीकिंग आहे, इफेक्टिव्ह स्पीकिंग आहे, पण मला असं वाटतं दासबोध नुसता पाहिला तरी काय करावं आणि काय करू नये, डूज अँड डोंट्स आत्ताच्या काळातले सुद्धा सहज कळू शकतात. शेवटची ओवी खूप महत्त्वाची आहे की राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. मला जर काही पुढे खूप उत्तम मिळवायचं आहे तर अनेकांना मानेल असं बोलत जावं, कारण तरच यशप्राप्ती होते. कारण एखाद्याला दुखवलं तर आत्ताच्या वेगवेगळ्या हिलिंग प्रोसेसमध्ये आपण बघतो की निगेटिव्ह एनर्जी ती जनरेट होत राहते. तर त्यांच्यातली निगेटिव्ह एनर्जी मुळात उत्पन्नच होऊ द्यायची नाही, पॉझिटिव्हिटी ठेवायची असेल तर अनेकांची अंतर मन राखत जावं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पुन्हा हे आधुनिक कम्युनिकेशनचं मॉड्यूल आहे, लॉसवेल हा ग्रेट कम्युनिकेटर होता आणि त्याने हे मॉड्यूल आत्ता 20व्या शतकात आणलेलं आहे. ते परफेक्टली जसंच्या तसं आपल्याला समर्थांना लावून बघता येतं. म्हणजे 21व्या शतकातल्या ज्ञानशाखेकडनं 17व्या शतकातले समर्थक कसे अचूक होते, नुसते बरोबर नव्हते तर कसे अचूक होते हे त्या मॉड्यूलमधनं बघितलं. व्यवस्थापन कंपनी संस्था चालवायची की माणसं आलीच, कर्मचारी व्यवस्थापन, स्टाफ मॅनेजमेंट हा महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच्यात माणसं आहेत, ती काम करणारी, कार्य करणारी, नोकरी करणारी बरेचदा असतात. आपला व्यवसाय असेल की आपण तो उत्तम पद्धतीनं करतोच, पण नोकरी म्हटलं की एक वेगळी मानसिकता असते. अशा वेळेला त्यांना वर्क इज गॉड, वर्क इज वर्शिप ही भावना रुजवणं हे आजचं मॅनेजमेंट सांगतं. आणि एक्झॅक्टली समर्थांनी दासबोधात आपल्या शिष्यांना आणि त्याच्यातनं बनणारे जे पुढे अनेक समाज मनं जी आहेत त्यांना हेच सांगतात की आचारभ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये आपणावरी, की कुठल्याही प्रकारचं ब्राईब लाच कोणी देत असेल तर ते करता कामा नये. भ्रष्टाचार किंवा सहज काही मिळतंय या गोष्टी खूप वाईट आहेत. मी हे काम करायला आलो, ह्या कामाचाच पगार मी घेतोय तर ते मी प्रामाणिकपणे करीन एवढं पुरेसं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट हे जसं शिष्यांना उपदेश करतायत त्याच वेळेला ते शिष्यांचा नेतृत्व करणारा जो कोणी महंत आहे, म्हणजे हाताखालची मंडळी आहेत, स्टाफ आहे आणि त्यांचा कोणीतरी जो हेड आहे त्याचंही महत्त्व, त्याने कसं वागावं ते सांगतात की कामाविण राहो नये, नीच उत्तर साहो नये. खूप मंडळी आहेत आणि त्यांना काही कामच दिलं नाही तर मग ती मंडळी, रिकामी राहिलेली मंडळी आपल्याला अनेकदा त्रासदायक ठरू शकतात. सो अशा वेळेला त्यांना एंगेज करून ठेवणं हे महत्त्वाचं सूत्र ते सांगतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की अचूक यत्न करवेना, जर काम मला करायचं आहे ते थेट पद्धतीनं, नीट पद्धतीनं केलं
तर त्या कामाचे आपल्याला मिळणारे जे परिणाम आहेत, रिझल्ट्स आहेत, ते चांगले तर मिळणार, उत्तम तर मिळणारच आहेत, पण त्याच वेळेला ते अधिक अचूक असणार आहेत. आणि मग अशा वेळेला आत्ताच्या काळात आपण असं बघतो की जे कोणी उत्तम काम आहे त्याच सगळ्या प्रोसेसमध्ये करणारं असेल आणि त्याच्यापेक्षा वेगळा काही त्यांनी शोध लावला किंवा वेगळं काही सुचवलं आणि ते सर्वमान्य झालं तर कैझन अवॉर्ड्ससारखे अवॉर्ड्सही दिली जातात की उत्तम काही केलं तर ते थेट पोहोचतं. मग उत्तमच करा असं सतत त्या उत्तमाचाच आग्रह त्यांनी धरलेला दिसतो. हे सगळं करायचं तर प्रत्येकाला बघा, आपण कधीतरी काम करता करता एका क्षणी एका पॉईंटला असं होतं की बास आता खूप थकलो किंवा खूप रुटीन झालं आहे, नाव आय वॉन्ट टू ब्रेक. अशा वेळेला मोटिवेशनल लेक्चर्स, मोटिवेशनल वर्कशॉप्स, ह्याच्या काळातला एक परवलीचा आणखीन एक शब्द आहे, ही कार्यप्रेरणाच महत्त्वाची ठरते. कारण सतत काम करत राहणं ही गोष्ट जी आहे ती एका पॉईंटला टीडियस, कंटाळवाणी होते. सो त्याच्यासाठी मानवी व्यवस्थापनात आपण असं म्हणतो की मोटिवेशन खूप आवश्यक आहे, तरच त्या मनाच्या शक्तीला आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या कामाला आपल्याला चांगल्या पद्धतीनं करवून घेता येतं. मग इथे समर्थ सांगतात की लहान थोरंसं कामात काही मानू नका. दिलेलं काम आहे, मला जे काही नेमून दिलं आहे, मग मला हेच का दिलं, मला त्या पोस्टवर का नाही ठेवलं, हे असे जर आपण टँट्रम्स बाळगले तर ते नाही होणार आहे. जे मिळालं आहे, जे मला माझ्या पुढ्यात आलं आहे ते मी उत्तम पद्धतीने करून दाखवीन, यातच आपलं खरं वैशिष्ट्य आहे असं ते आपल्या समोरच्या शिष्यांवर आणि समाजावर बिंबवतात. पुढे ते असं म्हणतात की आधी कर्माचा प्रसंग, कर्म कळले पाहिजे, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय न घडे. कधी कधी करताना असं होतं की आपण खूप उत्तम प्रयत्न करतो, आपल्याला असं वाटतं की नाही आपण अगदी बेस्ट, आपला बेस्ट ऑफ बेस्ट दिलं आहे, पण कुठेतरी कधीतरी तो आपला दिवस नसतो किंवा कुठेतरी काहीतरी राहून गेलेलं असतं अनेकांबरोबर काम करताना. या संदर्भात असं आठवतं की APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो, त्यांची पहिली जी क्षेपणास्त्राची पहिली काही जी अनेक क्षेपणास्त्र होती ती नाही यशस्वी झाली, ती नाही पोहोचली. पण प्रत्येक वेळेला ते पाहत गेले, शिकत गेले की अरे माझ्यातनं काय राहून गेलं आहे, माझं काय चुकलं आहे, मी कुठे अपुरा पडलो, ते कंटाळले नाही आहेत. आणि हे जे मोटिवेशनल त्यांनी ते जे जाणून घेतलं आणि आपल्या सहकार्यांना सांगितलं की तुम्ही खूप काम करताय, आपण आता 90 नाही 95-96% पोहोचलो आहे, शेवटचे 4 जे नंबर आहेत ते मिळवायला आधीचं दिलं त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक देऊया की ते आपण अचीव करणार आहोत. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मोटिवेशनल आणखीन जुनं उदाहरण द्यायचं तर कोलंबस सगळ्यांनाच माहिती आहे की तो सांगतो की अरे आता नाही, आणखीन पुढे गेलो की आपल्याला दिसणार आहे तो जो आहे तो समुद्र संपतोय आणि कुठेतरी किनारा दिसतोय. जर नेता उत्तम असेल, तुमचा मॅनेजर उत्तम असेल किंवा तुम्हाला पुढे नेणारा तुमचा पुढारी चांगला असेल तर तुमच्या हाताखालचे चांगलेच काम करतात. मग ती कुठलीही संस्था असू दे, दुकान असू दे, कॉलेज असू दे, राजकारण असू दे, समाजकारण असू दे, उत्तम माणसं असतील तर ते काम पुन्हा पुन्हा अथक प्रयत्नाने ते करत राहतात आणि अल्टिमेटली एखाद दिवस त्या अपयशालाही म्हणायला लागतं बास आता खूप परीक्षा बघितली. याच्यात नेल्सन मंडेलांचाही एक कोट आहे, तेही असं आहे, त्यांचं जे काम होतं त्याच्यात ते बरेचदा अयशस्वी ठरले, पण त्यांनी त्यांच्या चरित्रात असं लिहून ठेवलं आहे की आय नेव्हर लूज, आयदर आय विन ऑर आय टीच समथिंग, की मी हरलो कधीच नाही आहे, एकतर मी जिंकलो किंवा मी काहीतरी शिकत गेलो. मग प्रत्येक मला मिळालेलं, माझ्या पदरी आलेलं जे अपयश होतं ते मला पुढे काहीतरी शिकवून जाणारं होतं, त्यातनं मी अधिक चांगला घडत गेलो, याला मोटिवेशन म्हणतात. आणि हेच समर्थांनी दिलं आहे. आणि त्याच्यात ते असं शेवटी म्हणतात की आधी कष्ट मग फळं, कष्टेची नाही ते निर्फळ, साक्षेपीवण केवळ. विदाऊट कष्ट काही मिळालं तर ते योगायोग आहे, बाय फ्लुक आहे आणि ते चिरकाल नाही टिकत, ते आभास असतो यशाचा. सो कष्टाला पर्याय नाही असं ते ठासून सांगतात. हे जे त्यांचं मोटिवेशन होतं ते मोटिवेशन इतकं स्ट्रॉंग होतं त्या काळातलं, 17व्या शतकातलं. हा जो नकाशा आपण भारताचा बघतोय त्या काळात त्यांनी 1100 मठ स्थापन केले असं चरित्रकारांनी लिहून ठेवलेलं आहे.
त्यातले काही मठ आजही भारतात कार्यरत आहेत. त्या मठांची इथे आपण त्यांनाच फक्त म्हणजे त्याचं मॅपिंग केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आधुनिक व्यवस्थापनाच्या संदर्भात बोलायचं तर मॅपिंग, GPS ह्या सगळ्या गोष्टी अपरिहार्य आहेत. म्हणून केवळ हा फोटो इथे घेतलेला आहे की आजही हे मठ तितक्याच उत्तम पद्धतीनं समर्थांनी घालून दिलेल्या त्या शिस्तीत कार्यरत असलेले दिसतात. महत्त्वाचं पुढची एक गोष्ट आहे की डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. एक माणूस आहे तो सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. मग अशा वेळेला जर खूप मोठा व्याप असेल तर टप्प्याटप्प्याने हायरार्की ज्याला आपण म्हणतो, अधिकारांची उतरंड करणं खूप आवश्यक असतं. सो हे अधिकार प्रदान, तुला हे नेमून दिलेलं काम आहे, तू एवढं बघ, पुढचा काही सेक्शन आहे त्याचा हा हेड आहे, त्याच्या पुढचा सेक्शन आहे त्याचा हा हेड आहे, हे जर वाटून दिलं तर काम अधिक चांगल्या पद्धतीनं आणि एकाच वेळेला सगळे कार्यरत असल्यामुळे आपण आपल्या ध्येयाच्या जवळ अधिक लवकर पोहोचतो. आणि म्हणूनच त्याला अधिकार प्रदान तत्व, की एखाद्याला आपल्याकडचे अधिकार देणं ही सोपी गोष्ट नसते आणि ती त्यांनी आत्ताच्या मॅनेजमेंटमध्ये सांगतातच, पण समर्थांनी तेव्हाच दिलेली आहे कारण ते मुख्य महंत आणि त्यांनी अनेक महंत घडवले असं आपण बघतो. मग त्यात ते म्हणतात बरं अधिकार देताना कुणालाही हा माझा भाऊ आहे, हा माझा मुलगा आहे, मग ह्याला वारसा हक्काने गादी मिळाली, हे असले प्रकार त्यांना मान्यच नाही आहेत. फार रोखठोक आणि फार बारीक सगळं पारखून घेणारे असे ते होते. त्याच्यामुळे ते म्हणतात की अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते. जर एखाद्याची तेवढी पात्रताच नसेल आणि तुम्ही त्याला खूप मोठी काहीतरी गोष्ट दिली तर मग ती फसतेच ना. आत्ताच्या काळातला कुठलाही मग भावाला बहिणीला आणायला लागलं वगैरे असं रिसेम्बलन्स कोणी काढू नका. पण अधिकार नसताना काही जास्त मिळून गेलं तर मग आपल्याला जाणवतं की अरे नाही हे फार काहीतरी बिघडलं. सो ज्याची जेवढी पात्रता आहे, अगदीच स्पष्ट शब्दात समर्थांच्या सारखं बोलायचं रोखठोक, तर लायकी नसेल तर ते मिळालं तरी राखता येत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. कोणाला किती जवळ करायचं आणि कोणाला किती त्यांच्यात अंतर ठेवायचं हेही नेत्याला, हे पुढाऱ्याला, व्यवस्थापकाला माहिती असलाच पाहिजे. कारण प्रत्येकाची पात्रता वेगळी आहे. सगळेच काही पूर्ण पांढरे आणि पूर्ण काळे, पूर्ण चांगले आणि पूर्ण वाईट नसतात. काहीतरी प्रत्येकात थोडंसं चांगलं एखादं कौशल्य असतं. सो अशा वेळेला त्याच्यातल्या वाईटातलंही एखादं चांगलं असेल तर ते आपल्याला आपल्या कामात कुठे उपयोगी पडू शकतं हे जर आपण लक्षात घेतलं तर ते खूप सोपं आणि इझी होतं. त्याच्या पुढे ते असं म्हणतात की अधिकार पाहोन कार्य सांगणे, साक्षेप पाहो विश्वास धरणे. ज्याची एखादा, सगळीच माणसं काही सगळ्या कामात तरबेज नसतात ना. म्हणजे समर्थ अर्थातच त्याला अपवाद होते की ते उत्तम व्यवस्थापक आहेत, ते उत्तम संघटक आहेत, उत्तम कवी आहेत, लोकशिक्षक आहेत, काउन्सिलरसुद्धा आहेत, पुढे आपण बघणार आहोत. पण आत्ताच्या काळात प्रत्येकाचे असे वेगवेगळे स्कूल्स आहेत किंवा हा यातला एक्सपर्ट, हा त्यातला एक्सपर्ट. साधं आपल्याला एवढंसं काहीतरी झालं तर डॉक्टरकडे गेल्यावरती आपल्याला अख्खी ती चेन फिरायला लागते. आधी ब्लड चेक करा, मग एक्सरेकडे जा, मग आणखीन काय स्कॅनिंग करा. हे जे प्रत्येकातले एक्सपर्ट वेगळे वेगळे. सो ते असं म्हणतात ठीक आहे, तुमच्या हाताखालची माणसं सगळ्यात एक्सपर्ट असणं शक्यच नाही आहे. असा विरळा असतो. ज्याला जेवढं जमतं आहे तेवढं सांगा आणि मग त्याला तितकंच कार्य करायला द्या. महंते महंत करावे. मी स्वतः मोठा आहे तर माझ्या मोठेपणात मी रमायचं नाही. मग आपला नार्सिसस होतो. मी जर मोठा आहे तर मला उत्तम शिष्य पुढे जाऊन तयार केले पाहिजेत, तर ती परंपरा निर्माण राहणार आहे. म्हणून उत्तम नेत्याने आपल्या हाताखाली अशी अनेक उत्तमांची फळी तयार करावी असं ते सांगतात. त्याच्या पुढचा विषय मगाशी असं ओळख करून देताना म्हणाले की MBA वगैरे मोठमोठ्या मॅनेजमेंट स्कूलमधनं होतात तेव्हा फिनान्स आणि HR हे दोन खूप आवडीचे विषय MBA करणाऱ्यांचे आहेत. आणि ते HR म्हणजे अर्थातच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा मनुष्यबळ विकास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मॅनेजमेंटचा जो काही कणा आहे, बॅकबोन आहे, तो अर्थातच माणूस असतो. आणि माणूस म्हटलं की त्याचं मन आहे, त्याच्याकडे काही कौशल्य असतात, त्याला सामर्थ्य असतात. ही सामर्थ्य, कौशल्य हे सगळं जाणून घेऊन त्या परत्वे त्याला काम सांगणं आवश्यक आहे.
म्हणून ते म्हणतात की कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. समोरचा माणूस कोण आहे, तो कार्यकर्ता आहे का नेता आहे, तो खरंच चांगला आहे का तो चांगल्याचा बुरखा घेतलेला आतून वाईट आहे, हे ज्याला ओळखता येतं त्याला उत्तम स्टाफिंग, उत्तम HR ह्या सगळ्या गोष्टी जमतात. धनाढ्य आणि दिवाळखोर, सावा आणि तस्कर हे तर चालणारच नाही आहेत, कारण माणसं काही उधळी असतात, काही फारच अतिशय जपून खर्च करणारी असतात. सो या सगळ्या ठिकाणी तुम्हाला माणसं कशी आहेत ते ओळखणंही खूप आवश्यक आहे. आणि मग तुम्ही आचारशुद्ध, विचारशुद्ध, वितरागी, वितरागी याचा अर्थ असा होतो की निस्पृह, या सगळ्यात कोणी आपण त्याच्यात अडकून गुंतून पडलो तर मग ते माझं असं वाढत जाताना दिसतं. सो याहीपेक्षा वितरागी, काम करताना निस्पृहपणे, म्हणजे काम केलं आणि मग ते काम मी काय केलं आहे हे विसरून जाणं, त्याचं श्रेयासाठी धडपड न करणं, असं त्यांना ह्याच्यातनं सांगायचं आहे. असे असाल तरच तुम्ही आचारशुद्ध होऊ शकता. आणि हे मला वाटतं हा त्यांचं सांगणं आहे, ही लोकशिक्षकाची भूमिका आहे, ती एका संताची भूमिका, विवेकवाद ज्याला म्हणतो, विस्डम, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल आपण ते विस्डम फार बाजूला ठेवतो आणि क्वाईट प्रॅक्टिकल होतो. त्याच्यामुळे मला काही करायचं तर फायदे हवे, काय मिळणार आहे तर मी हे करतो, असा अप्रोच आहे. पण इथे त्यांना तो अपेक्षितच नाही आहे. म्हणूनच त्यांच्यातला मॅनेजर आहे तोही, जसे संतांमधले ते वेगळे असतात तसे व्यवहारवादात सुद्धा हा त्यांचा एक वेगळा गुण जाणवतो. आता हे सगळं झाल्यावरती गुणव्यवस्थापन किंवा क्वालिटी मॅनेजमेंट हा पुन्हा आजच्या काळातला परवलीचा असा शब्द आहे. आणि ते असं आहे की तुम्ही काम किती उत्तम करता तरच ती तुमची दखल घेतली जाते. आणि ही गुणवत्ता खरंच खूप महत्त्वाची आहे. मगाशी कैझन अवॉर्ड्सचाही उल्लेख केला होता की उत्तम काम करणाऱ्याला आजही अनेक गुणग्राहक लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते तुम्ही उत्तम केलं तरच तुमची ओळख निर्माण होते. आणि हे उत्तम करणं हे आपल्याला स्वतः त्याच्यासाठी मोल्ड करावं लागतं, कारण हे विकत घेता येत नाही की ते तुम्हालाच त्या क्वालिटी, ती उत्तम अशा ती कौशल्य डेव्हलप करणं ही आवश्यक गोष्ट आहे. मग समर्थांच्या या खूप ओव्या प्रसिद्ध आहेत, बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. जे चांगलं आहे तेवढंच मी वेचणार आहे. मळमळीत म्हणजे जे कम अस्सल आहे, काही हिणकस आहे, सगळ्याच गोष्टी एकत्र एका ठिकाणी असतात, पण काय वेचायचं यालाही पारखी नजर लागते. ती जर माझ्याकडे असेल तर मी उत्तम तेवढंच घेईन आणि अर्थातच मग त्यातनं, त्या उत्तमातनं उत्तम पुढे जे येणार आहे ते बेस्टच होणार आहे. उत्कट निस्पृहता धरिली त्याची कीर्ती दिगंती फाकली. जर तुम्ही उत्कृष्ट असं घेतलं तर अर्थातच त्याची कीर्ती वाढत जाणार आहे. आणि ती कीर्ती वाढण्याचं काम, बेस जर त्याचा कुठे असेल तर त्याच्या गुणांमध्ये असतो. ते गुण म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. शेवटच्या ओवीकडे येताना असं दिसतं की उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उत्तम समुदाय करावे, परी गुप्त रूपे. जे चांगलं करणार आहोत, पुन्हा इथे पॅरलल त्यांनी जी व्यवस्था उभी केलेली होती, समर्थ संप्रदाय, महाराष्ट्र धर्म, उत्तम वेचून शिष्य त्यांनी निवडले, ते राजांकडे पाठवले असतील किंवा त्यांचे बोलाचाली होत असेल नसेल, हा सगळा इतिहासातला पुन्हा तो भाग गुप्तच आहे, कारण त्यांनीच सांगून ठेवले गुप्त रूपे सगळं करायचं आहे. सो हे जे काही करणार आहोत ते अल्टिमेटली, आणि काम जे आहे त्याचं मगाशी बघितलं तसं डेलिगेशन ऑफ वर्क व्हायला पाहिजे. इथून एवढं काम करायचं आहे तर 1 to 4 एवढाच भाग तुला कळणार आहे, 5 to 8 आहे तो पुढच्याला आहे, त्याच्यामुळे पुढे काय घडतंय मला इथून एवढंच करायचं आहे. ती गुप्तता राखली तर आत्ताच्या काळातल्या सर्जिकल स्ट्राईकसारख्या गोष्टी यशस्वी होतात. आधीच त्याचा बोलाबाला झाला तर मग बनती बनाई बातही बिघड जाती है. सो गुण उत्तम ठेवले आणि ते गुप्त ठेवले तर आपोआपच ते चिरकाल राहू शकतात. जेव्हा गुण आपण म्हणतो त्याच्यानंतर खूप काम केल्यावर किंवा सतत गोल अचीव करण्याच्या मागे लागल्यावर हा जो पुढचा विषय आहे तो येतोच. ताण हा जो विषय आहे हा मला वाटतं सगळ्यांच्या फारच जिव्हाळ्याचा आहे, कारण ताण कुणाला नाही आहेत, प्रत्येकाला आहेत. जगताना अगदी प्रत्येकाला, लहान मुलापासून ते रिटायर्ड लोकांपर्यंत प्रत्येकाला प्रत्येक लेवलवर हे ताण आहेत. मग हे स्ट्रेस मॅनेजमेंट ही सुद्धा
आत्ताच्या काळात खूप आवश्यक अशी गोष्ट आहे. कारण सतत कार्यरत राहिल्यावर, अविरत काम केल्यावर ॲट अ पॉईंट शरीर आहे, म्हणजे सॉफ्टवेअर हार्डवेअर या दोन गोष्टी, मन आणि बुद्धी हे जर आपण सॉफ्टवेअर मानलं तर शेवटी शरीर हे हार्डवेअर आहे, ते दमतंच कधी ना कधी, त्याला रिपेअरिंग लागतं किंवा त्याला आपल्याला अपडेट ठेवायला लागतं. सो अशा वेळेला हे स्ट्रेस मॅनेजमेंट ही आवश्यक आहे. मग समर्थ तिथे म्हणतात त्यांच्या काळातली जी स्ट्रेस मॅनेजमेंट होती, स्ट्रेस कशामुळे येतात की अनेकदा त्या संदर्भात आपण विचार करूया. खूप काम करणं किंवा कधीकधी चुकीचं काम करणं ह्याच्याने सुद्धा स्ट्रेस येतात. तर ते इथे सांगतात की अनितीने द्रव्य जोडू नये, धर्म नीती न्याय सोडी, संगतीचे मनुष्य जोडी, तो एक मूर्ख. समर्थ म्हटल्यावर बऱ्याच जणांना त्यांची मूर्ख लक्षणं ठाऊक असतील आणि पुन्हा डूज अँड डोंट्स याच भाषेत ते बोलतात. तर मी काही वाईट केलं, काही ब्राईब घेतली किंवा काही चुकीचं काम केलं तर ॲट द एंड ऑफ अ डे झोपताना मला कुठेतरी माझंच मन खात राहतं, नाही मी जे केलं ते बरोबर नव्हतं, ते योग्य नव्हतं. ही जेव्हा मनाला टोचण लागते तेव्हा मग आपण आपल्या मनाची शांती घालवून बसतो आणि मग टेन्शन क्रिएट्स होतात. कधी BP हाय होतं तर कधी लो होतं आणि मग त्याच्याबरोबर इतर अनेक सखे सोबती आजार म्हणून आपल्याकडे येतात. सो त्यापेक्षा आपल्याला जे दिलेलं काम आहे किंवा आपण जे काम करतोय ते स्वच्छपणे प्रामाणिकपणे करावं हे सगळ्यात बेस्ट आहे. या कारणे सावधान एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन गोड वाटे. जर मी उत्तमच काम केलं आहे तर मला साधी भाजी भाकरी किंवा अगदी साधी पोळी भाजी आहे तीही उत्तमच लागणार आहे. पंचपक्वान्नाचं जेवण किंवा 5 स्टारमध्ये जाऊन खायला पाहिजे ह्याची काही गरज नाही आहे. साधंसं काही मिळालं, खूप भूक लागलेली असेल, उत्तम काम केलेलं असेल तर भूकही लागते आणि समोर असलेलं आहे ते अन्नही गोड लागतं. या बेसिक गोष्टी आहेत, याच्यावर जर आपण लक्ष दिलं, काम प्रामाणिक करणं, एकाग्रपणे करणं, आपल्या कामातच आपला देव शोधणं हे जर आपण केलं तर अर्थातच असं दिसतं की या सगळ्या गोष्टी ताण आपल्याला बाजूस करणाऱ्या किंबहुना ताण येणारच नाही अशा गोष्टी आहेत. म्हणून पुढे ते शेवटी असंही म्हणतात की जितुका व्याप तितुके वैभव, वैभवासारखा हाव भाव, समजला पाहिजे उपाय. जर आपला पसाराच मोठा असेल, आपण एका खूप मोठ्या समूहाचे कोणीतरी खूप मोठे असू तर बट नॅचरल आहे ना की तुमचा पसारा मोठा आहे, अनेक लोक आहेत, सो तुमची टेन्शन्स किंवा तुमच्या जबाबदाऱ्या खूप जास्त आहेत. सो त्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्विच ओव्हर होणं, स्विच ऑन आणि ऑफ हे जे आजच्या काळात आपण म्हणतो ते आपल्याला जमलं पाहिजे. ते जर जमलं तर मग आपण आपलं मनसुद्धा उत्तम मॅनेज करू शकतो असं ते म्हणतात. आता ताणतणाव झाल्यावर अर्थातच खूप स्ट्रेस आला की आजकाल आपली पावलं जी वळतात ती काउन्सिलरकडे. काउन्सिलिंग सेशन्स ही आजकाल मला खूप टेन्शन आलं तर आता काय करायचं, जसे शरीराचे डॉक्टर असतात तसे मनाचे डॉक्टरही असतात आणि अर्थातच ते काउन्सिलर्स असतात. काउन्सिलिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं तर एखाद्याला सल्ला द्यायचा आणि मग ते एका सेशनमध्ये होत नाही, 2, 3, 4 सिटिंग्स आपल्या आपल्या प्रॉब्लेम्सप्रमाणे ती मालिकाच चालू राहते. समर्थांनी जे काउन्सिलिंग केलं आहे ते काउन्सिलिंग फार वेगळ्या प्रकारचं आहे. जसं संवाद साधताना वेगवेगळी त्यांनी उपलब्ध वाङ्मय सगळे प्रकार वापरले तसे इथे काउन्सिलिंग करतानाही त्यांनी दासबोध आहे, मनाचे श्लोक आहेत, करुणाष्टक हा आणखीन एक प्रकार जो त्यांनी साधकावस्थेत लिहिला आहे. त्यांचं हे अभ्यास करत असताना एक गोष्ट मला फार सापडत गेली की काउन्सिलिंग करताना त्यांचा दासबोध आहे, तो दासबोध समाजासाठी केलेलं खूप मोठं असं काउन्सिलिंग आहे. त्यात डूज डोंट्स आहेत. राजाला काही वेळा त्यांनी पत्र लिहिली आहेत, शिवाजीराजे संभाजीराजे आहेत, त्यातही राजाचं म्हणजे व्यक्तिपरत्वे स्पेशल काउन्सिलिंग जे असतं ते केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांना करायचं आहे तर मनाचे श्लोक आहेत. मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य असं आहे, जाता जाता आपल्या कानावर एखादा श्लोक पडला तरी त्या श्लोकातनं त्यांना काय म्हणायचं आहे हे थेट आपल्या कानातून आपल्या मनापर्यंत पोचतं आणि आपण काही वागत असू तर पटकन थबकतो आणि विचार करतो. यात त्यांचा आणखीन एक गुण आहे की अतिशय पठण सुलभ, श्रुती सुभगता ही जी आहे ती दिसते की कानावर पडल्या पडल्या आपल्याला ते आवडून जातं, म्हणायला सोपं, पाठ करायला सोप्या अशा गोष्टी आहेत. आणि मग आपण पुढे मनाचे श्लोक जाता जाता म्हणतो की अरे हो, अतिवाद करू नये किंवा मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,
अकस्मात तोही पुढे जात आहे, किंवा ह्या सगळ्या समर्थाची या सेवका सांगताना ते म्हणतात की काय करायचं आहे, घाबरताय कशाला, ठीक आहे अडचणी येणार आहेत, संकट येणार आहेत, पण ते होत असताना प्रपंच आहे, अप्स अँड डाऊन्स तर कोणाला चुकलेत, प्रत्येकाला आहेत. जर आत्ता यश मिळालं आहे, त्या पिकवर गेलात, तर त्याचं पुढचं नेक्स्ट स्टेप अशी असते की वरती चढल्यावर कधी ना कधीतरी खाली उतरतोच. सो हे आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. नाहीतर अनेकदा असं दिसतं की यशाच्या शिखरावर पोचल्यावर माणसं काहीतरी भरकटल्यासारखी जी वागतात, अचानक यश मिळालं, बाय फ्लूक मिळालं की ह्या गोष्टी एस्पेशली जास्त होतात. मग एखादाच सचिन तेंडुलकर असतो की तो कसं बोलू नये हे जाणतो, आणि मग एखादा विराट कोहली आपल्याला पटकन दिसतो की तो फार चटकन रिॲक्ट होतो आणि मग मीडियासमोर किंवा इतर सगळ्या मंडळींसमोर माफी मागायला लागते. सो हे ज्याला उत्तम जमतं तो या गोष्टी कधीच करणार नाही. मग समर्थ असं म्हणतात की होणारं तैसे होत जात, प्रपंच झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, संकट येऊ देत पण मन जे आहे ते आपल्या ताब्यात असलं पाहिजे. ते जर आउट ऑफ कंट्रोल झालं तर मग क्षणात राग येतो आणि मग होत्याचं नव्हतं होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत जातात. ह्या पलीकडे पुढे जाताना ते म्हणतात की पापसंकल्प धरू नये. मनाच्या श्लोकात दासबोधातनं आपण मनाच्या श्लोकावर स्विचवर होतो तेव्हा दिसतं की सत्य संकल्प केला, वाईट कोणाचं केलं नाही की आपोआपच मनावरचा ताण कमी होणार आहे आणि मग काउन्सिलिंगची गरजच पडणार नाही. पुढे एक महत्त्वाची गोष्ट ते सांगतात की जगात आहे कोण सर्वसुखी, जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. कुणीच नाही आहे, कितीही मोठा राजा आहे, कितीही मोठा तो श्रीमंत आहे. आजच्या काळाच्या संदर्भात घेतलं तर अंबानी आहे किंवा आणखीन कोणी आहे. मग विजय मल्ल्या एवढा श्रीमंत होता पण ॲट द एंड ऑफ त्याची कारकीर्द त्याला इथून पळून जावंच लागलं. भरपूर पैसा आहे, भरपूर सत्ता आहे, भरपूर सगळं आहे, म्हणून सुख मिळालं आहे का, ते नाही. ते मिळवायचं असेल तर उत्तम गुण ह्याला पर्याय नाही. त्याच्यामुळे सगळेच दुःखी आहेत. मग माझ्या दुःखाचं काय, दुनिया में कितना गम है, बाकीच्यांचा गम बघितल्यावर जाणवतं मेरा गम बहुत कम है. हे जर आपण मानलं तर डेफिनेटली आपण आपल्यालाच समजावलं तर होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होत जातात. त्याच्या पुढे ते म्हणतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी. काय संकट, भयाच्या भवे, काय संकट येणारच आहेत, ती येतच राहतात. उलट ती आली तर मला कळेल की मी किती सामर्थ्यवान आहे. सोनं शुद्ध केव्हा आहे असं आपण म्हणतो, ते त्या अग्नीतनं ते पूर्ण तापवून काढलं, ते तसंच्या तसं राहिलं, पूर्ण लाल त्याला झळाळी आली किंवा त्या अग्नीतनं बाहेर, विस्तवातनं बाहेर आल्यावरच ते झळाळून निघतं. तसं संकट आली तरच माझं व्यक्तिमत्व किती कणखर आहे हे झळाळी त्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे संकटांना घाबरायचं नाही, ती तर येतच राहणार. उलट किती येत आहेत ती येऊ देत असं म्हणणं हे एखाद्या शूराचं लक्षण आहे. पुढे त्यांनी आणखीन एक विश्वास, म्हणजे आजकाल सगळ्यांना आपल्याला गुरुज आणि स्वामीज पाठीशी लागतातच, कारण असं वाटत राहतं नाही मी खूप घाबरतोय, मला काही गोष्टींची गरज आहे, पाठीशी कोणीतरी हवं आहे. इथे त्यांनी तोही श्लोक सांगून ठेवला आहे की समर्थाची या सेवका वक्रप आहे. असा भूमंडळी कोण आहे, कोणीच नाही आहे या जगात. असा कोणी जन्मच घेऊ शकत नाही की तू जर माझा सेवक आहेस, माझा म्हणजे प्रत्यक्ष श्रीरामाचा तू दास आहेस, हा त्याला विश्वास देतात. की आपल्या गुरुवर विश्वास असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तो विश्वास असेल तर आपण कित्येक कठीणातल्या कठीण गोष्टी सहज करू शकतो. तू माझ्यावर विश्वास टाक, मी तुझ्या पाठीशी आहे, बिंदास तू पुढे जा. मग पटकन कुसुमाग्रजांची कविता आठवते, सर फक्त लढ म्हणा, कणाची कविता आहे. पाठीवर हात ठेवा, मला संकट खूप आली आहेत, काहीही होऊ दे, पण तुमचा हात माझ्या पाठीशी असेल तर अर्थातच मला काहीही होणार नाही आहे. या संदर्भात मला माझेही गुरु आठवतात की ज्यांच्यामुळे आजवर आपण इथे पोहोचू शकलो. ओझरकर मॅडम आहेत आमच्या संपूर्ण या PhDच्या प्रवासात. अर्थातच ज्यांची खूप मोठी सततची मदत झाली त्या सिन्नरकर मॅडम आहेत. आणि साक्षात म्हणजे आई बाबा हे पहिलं असलेलं ते गुरुपद की ज्यांनी हे दाखवलं की अरे हां हे असं असतं बरं का. त्याच्यानंतर उत्तम गुरु लाभणं, हे जर काही करताना चल कर तू, आहोत आम्ही तुझ्या पाठीशी, असं जेव्हा कोणी सांगणारं असतं तेव्हा कितीही हरलेला माणूस असतो तो म्हणतो अरे नाही आपल्यावर हे लोक विश्वास टाकतात, तर ठीक आहे करून तर बघूया काय होईल, पडू फार तर,
पण आहेत की ते सावरायला. हे जे आत्ताचे सगळे रोज सकाळी उठल्यावर व्हॉट्सअपला एकतरी मेसेज कुठल्या ना कुठल्या ग्रुपमधनं येत राहतो आणि मग आपल्याला असं वाटतं अरे बापरे मी फारच घाबरलोय का, फारच लेचापेचा झालोय का, की एवढे का मला उभं राहा मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगायला राहतात. मग हा एक श्लोक वाचला कायम एकदा जरी दिवसातनं समोर ठेवला तरी काहीही आपण घाबरणार नाही असं दिसतं. शेवटी ते मनाचं चपळपण किती आहे हे सांगताना करुणाष्टकांमधला हा श्लोक आहे की चपळपण मनाचे मोडता मोडवेना. कितीही सगळं बुद्धीला सगळं पटतं, शरीरही एक वेळ तिकडे वळवता येईल. म्हणजे रोज व्यायामाची सवय लावली किंवा विशिष्ट गोष्टींची त्या त्या वेळेला सवय लागली की असतं ना एखाद्याला अमुक वाजले की चहा पाहिजेच नाहीतर माझं डोकं चढतं. हे कोणी लावली शरीराला सवय? आपणच लावलेली असते. तसाच हा काहीसा प्रकार आहे. हे शरीराला बुद्धीला सगळ्याला सवय लावता येते, पण मन इतकं वांड आहे ना की त्या मनाला तुम्हाला काहीही केल्या स्वतःच्या ताब्यात ठेवता येत नाही. फारच असे कमी की जे योगी साक्षात असं ज्यांना जमतं ते फार विरळा अशी लोक आहेत. अदरवाईज आपण सगळेच त्या मनाच्या अधीन झालेले असतो. म्हणून ते सांगतात की मनावर नियंत्रण हे सगळ्यात मोठं समुपदेशन हे त्यांनी हे ह्या करुणाष्टकांमधनं हे दुसऱ्या तिसऱ्या कोणालाही केलेलं समुपदेशन किंवा काउन्सिलिंग किंवा उपदेश तो नाही आहे, तर हा उपदेश त्यांच्या साधकावस्थेत हे त्यांचं खूप मोठं वेगळेपण आहे. स्वतःला केलेला उपदेश आहे की स्वतःपासून स्वतःला वेगळं काढून अरे तू चुकतोयस बास आता खूप लाड झाले स्वतःचे, हे नाही चालणार. मनाला ताब्यात ठेवलंच पाहिजे. जर तुला राष्ट्राचा प्रपंच करायचा आहे, पुढे काहीतरी खूप मोठं करायचं आहे, कारण त्यांच्या चरित्रात खूप सुरुवातीच्या काळातली बालपणातली एक कथा सांगितली जाते की ते कुठेतरी रुसलेत आणि फडताळात जाऊन बसलेत आणि त्यांची आई विचारते राणूबाई की अरे काय करतोयस इथे तू नारायणा? आई चिंता करतो विश्वाची, की जर मला विश्वाची राष्ट्राची चिंता करायची आहे तर मन आज इथे धावतंय उद्या तिथे धावतंय. हे अचपळपण बरं नाहीच. त्याच्याकरता हे स्वतःला केलेलं काउन्सिलिंग आहे असं दिसतं. पुन्हा हे काउन्सिलिंगचे आत्ताचे मॉड्यूल्स आणि ते समर्थांना किती परफेक्टली लागू होतात ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. हे सगळं झाल्यावर अर्थातच हा सगळा प्रवास आपण एखाद्या संस्थेचा ऑर्गनायझेशनचा बघितल्यावर नेतृत्व खंबीर असेल तर कुठलाही प्रसंग सावरता येतो किंवा कितीही संकट आली तरी थेट तिथवर पोचता येतं. सो लीडरशिप ही खूप मोठी क्वालिटी आहे आणि कर्मचाऱ्यांचा नेता बनणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. अनेक प्रकारची लोकं आहेत, त्यांना सांभाळून घ्यायचं हे आधुनिक व्यवस्थापनातही फार फोकस्ड अशी गोष्ट आहे. आणि तेच समर्थ असं म्हणतात की जे जे मनास मानेना ते जनही मानेना. पुढे ते असं सांगतात की म्हणून सांगती असावे मानत मानत शिकवावे, की दुसऱ्याला पटकन गृहीत धरणं टेकन ग्रँटेड हा आजकाल एक खूप प्रकार होताना दिसतो. नाही मला असं हवं असं तू पण हे करायचंस का करायचं, तू कोण मला ग्रँटेड धरणारा, असा जेव्हा मनात प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी त्या व्यवस्थापनात किंवा त्या कामात काही दुफळी होतीये का असं मनात शंका येते. सो ते म्हणतात की हळूहळू समोरच्याचं मन तयार करत त्याला शेवटाकडे नेलं पाहिजे. अतिवाद करू नये. एखाद्याला एखादी गोष्ट चटकन पटते तर एखादा थोडा हट्टी असतो, तो समजून घ्यायला वेळ लावतो. पण अतिवाद करू नये, अनितीसुद्धा धरू नये. ठीक आहे आज नाही पटलं उद्या पटेल परवा पटेल, अथक चिकाटीनं प्रयत्न करत राहणं, पॉझिटिव्हली त्याचा विचार करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पुढे ते असं म्हणतात नेतृत्व करायचं तर काही गोष्टी फार जपल्या पाहिजेत. दोष देखोनी झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करून. ही गोष्ट खूप मोठी आहे की जी शिवाजीराजांनी सुद्धा केलेली दिसते की तुम्ही जेव्हा नेतृत्व करत असता तेव्हा काही माणसं त्रास देतात, त्याच्या चुका कळल्या तर एकतर पहिली गोष्ट सगळ्यांसमोर त्याचा अपमान करू नये की काय काय तू चुकलास. त्याला जर समज द्यायची आहे, त्याला सांगायचं आहे तर केबिनमध्ये बोलवूया किंवा दुसरीकडे नेऊया. इतर कोणासमोर अपमान करणं तर तो माणूस तुमचा त्या क्षणापासून शत्रू बनणार आहे, तुम्हाला तो पाण्यात पाहणार आहे. सो ह्याच्यासाठी दोष देखो न सांडावे. पाहिलंय
पण लेट गो करूया, दुर्लक्ष करूया. जर ते छोटे असतील तर बारीक बारीक गोष्टीत हट्ट धरणं, सगळेच समर्थांसारखे परफेक्ट नसतात ना, त्याच्यामुळे थोड्या गोष्टी इकडे तिकडे होत असतात. सो लेट गो करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अवगुण दिसले तरी ते त्याला सुधारायची संधी द्यायला पाहिजे. आणि ते झाल्यावर दुर्जन सापडले, पण त्या दुर्जनांकडे जर एखादा उत्तम गुण असेल तर तो गुण आपण घ्यायचा आहे. तो गुणग्राहकत्व आपल्याकडे असलं पाहिजे. आणि बाकी त्याचा वाईटपणा, मग त्याचं इथलं जे प्लेसिंग आहे ते काढून त्याला दुसरीकडे ठेवूया. पण हाताशी तो माणूस बाळगणं आवश्यक असेल तर त्याच्या अवगुणांकडे काहीसं दुर्लक्ष करणं याच्यातच शहाणपण आहे आणि ह्याच्यातच व्यवहारवाद आहे. नाहीतर होणारे असं, फड नासोची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा. नाही हे सांभाळता आलं तर बनती बनाई बात बिघड जाती है. सो तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे, जे साध्य करायचं आहे ते होणारच नाही आहे. त्याच्यामुळे संकट आली तरी ती सावरत जायचं आहे. जो उत्तम नेता असतो तो नेहमी एक वाक्य म्हणतच असतो, बाय हुक और क्रूक मी हे करून दाखवीन, किंवा काहीही होऊ दे, द शो मस्ट गो ऑन. नेत्याला ह्या क्वालिटीज खूप अपेक्षित आहेत, जे आपण आधुनिक व्यवस्थापनात बघतो तेच समर्थांनीही सांगितलेलं दिसतं. पुन्हा ही आधुनिक मॉड्यूल आहे आणि समर्थांना ते परफेक्टली त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीला लागू होतं आहे हे या ठिकाणी आपण बघतो. शेवटाकडे येताना असं दिसतं की उत्तम व्यवस्थापकाची लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. तो नीतिमान असावा, तो उत्तम पुरुष असावा. ही लक्षणं लिहिताना नेहमी असं वाटतं की समर्थांच्या डोळ्यासमोर साक्षात शिवाजी महाराज असले पाहिजेत, कारण एक आदर्श नेतृत्व त्यांना त्या काळात दिसत होतं. आणि म्हणूनच ते वर्णन आपल्याला दिसतं की तो परमज्ञाता असायला हवा, महापंडित, पुन्हा विरक्त. म्हणजे त्यांचं वर्णनच केलं आहे श्रीमंत योगी, की ते संपूर्ण राज्याचे स्वामी आहेत, पण तो कसा आहे, योगी आहे, विरक्त आहे, विद्यावंत, काळवंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुलवंत. हे एक एक वर्णन वाचताना आपल्यासमोर उत्तम पुरुष लक्षणं, त्यांनी जी दासबोधात तो अख्खा समास लिहिला आहे तो हा समास आपल्यासमोर उलगडत जातो. आणि ह्यातली 4 जणी आपण आपल्याकडे अंगी आपल्या बाणवली तरी आपण चांगले होऊ की नाही ठाऊक नाही, पण निदान वाईट तरी होणार नाही होत हे नक्की जाणवत राहतं. सो ही सगळी उत्तम व्यवस्थापकाची लक्षणं आजच्या नेत्याला, ज्याला ज्याला पुढे जाऊन समाजात नेतृत्व करायचं आहे, मोठं व्हायचं आहे, त्याने हे लक्षात ठेवणं, किंवा साधं ज्याला सर्वसामान्य माणूस आहे पण त्याला उत्तम माणूस बनायचं आहे, तर या उत्तम माणसासाठी हे गुण खूप आवश्यक आहेत. हे जे काही फोटोज आहेत ते सगळ्यांना ठाऊकच असतील की शिवथरगड जे दासबोधाचं जन्मस्थळ आहे, सज्जनगड ते स्वतःच्या अंतिम काळात समर्थ तिथे राहिलेले आहेत, त्याचंही व्यवस्थापन फार बारकाईने आजही जपलं जाताना दिसतं. की ते एक ज्याला आपण म्हणतो ना की सेल्फ मेड असं ते पूर्ण ते गडावरचं पूर्ण मॅनेजमेंट आहे. तिथे गोशाळा आहे, तिथे त्यांची भाजी पिकली जाते, तिथे पुष्करणी आहे, तिथनंच फुलं बरीचशी येतात, पाईपलाईन म्हणजे मोठी तळी पण आहेत की पाण्याचं शक्यतो ते स्वावलंबन ते तिथे बघतात. काही आणखीन लागलं तर शासनाची वगैरे सगळी मदत आधुनिक काळात आहे, पण हे प्रॉपर मॅनेजमेंटचं सज्जनगड हेही एक उदाहरण आहे. समर्थ स्थापित असं आजही चाफळला गेलं की हे राम मंदिर बघायला मिळतं. आणि आज जो काही आपण त्यांचा सगळ्या साहित्याचा अभ्यास करू शकतो, किंवा आमच्यासारखी अभ्यासू मंडळी जिथे जाऊन पोहोचू शकतात आणि जिथे खूप काही आम्हाला अचानक गवसतं, असं हे धुळ्याला असलेलं समर्थ वाग्देवता मंदिर, की समर्थ भक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी खूप जास्त परिश्रम करून अनेक पुस्तकं भारतभर, भारताच्या बाहेर जाऊन मिळवली. समर्थांचं सगळं वाङ्मय तिथे संकलित करून ठेवलं. आणि आजही प्रत्येकाने जरूर एकदा जावं, की कितीतरी बाळं अशी आहेत आणि ती प्रकाशित होण्याची किंवा अभ्यासात येण्याची वाट बघतायत. अशी ही 4 महत्त्वाची समर्थांच्या संदर्भातली ठिकाणं आहेत. शेवटी आपण जेव्हा बघतो तेव्हा समर्थांची भाषा, मगाशी मी म्हटलं तसं, ते माणूस बघून किंवा काय सांगायचं हे बघून त्यांचं बोलणं ते तसा पेच लावतात किंवा तसं ते बदलतात. आणि अनेक त्यांच्या साहित्यातली ओव्यांमधली एखादी ओळ किंवा आरत्यांमधली एखादी गोष्ट असेल, श्लोक असेल, याला आजही सुभाषितत्व म्हणजे चिरकालित्व ज्याला आपण म्हणतो ते प्राप्त झालेलं आहे. हे त्यांच्या भाषेचं, शैलीचं
खूप मोठं वैशिष्ट्य आहे. पहिलेच आपण बघतो की लेकुरे उदंड झाली ते तो लक्ष्मी निघून गेली. 1980 सालानंतर महाराष्ट्र सरकारने जेव्हा कुटुंब नियोजनाची सरकारी जनहितार्थ जाहिरात आणली तेव्हा ही पहिली ओळ त्यांनी समर्थांचीच ओळ वापरली होती की बघा, कुटुंबाचा पसारा आटोपशीर ठेवा, नाहीतर कितीही पगार आला तरी तो अपुराच पडणार आहे. मग ते म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, की काम असं करून जावं, आपल्याला जन्माला आलोय तर मरणार आहोतच, पण किती साली मेलो आणि किती साली जन्मलो ह्याच्यापेक्षा मेल्यानंतरही तुमची कीर्ती दिंगत असेल तर तुम्ही खरे जगलात. मग आजच्या या संपूर्ण 18-19 ज्यांच्या जन्मशताब्द्या आपण सेलिब्रेट करतोय, बाबूजी, सुधीर फडके, गदिमा, आधुनिक वाल्मिकी असतील किंवा पु ल देशपांडे, सगळ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, ही आजही का आपल्याला हवीशी वाटत आहेत किंवा यांच्या जन्मशताब्द्या साजऱ्या करा असं आपल्यावर कोणी कंपल्सरी करत नाही, आपण स्वतःहून ते आवडीनं करतो. याचं कारणच असं आहे की आपल्याला दिसतं त्यांनी त्यांच्या काळात खूप प्रामाणिकपणे गुणव्यवस्थापन करत, गुणांना महत्त्व देत अत्यंत चांगलं काम केलं आणि त्यांच्या मरणानंतरही त्यांची कीर्ती तेवढीच राहिलेली दिसते. पुढे एक खूप मोठं सत्य ते सांगतात की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाते. कोणीतरी गेलं की वाईट वाटतं, मग मृत्यू किती भयंकर आहे, काय आहे, आणि आपण मात्र मोठे मोठे प्लॅनिंग्स करत असतो. LICच्या 20 वर्षाच्या 50 वर्षाच्या पॉलिसीज घेतो, मेडिक्लेम आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. आत्ता एखाद्याला हाक मारायला गेलो आहे, एखादा गेलाय म्हणून त्यांना भेटायला गेलो आहे, पुढच्या क्षणी काय होणार आहे कोणाला माहिती आहे, तो पुढच्या क्षणी जाऊही शकतो. सो प्रिपेअर फॉर दॅट. जाणार आहोतच, जन्माला आलो आहे तर अंत तर होणार आहे. दुःख कशाचं करायचं हेही कळलं पाहिजे, हे समर्थ आपल्याला शिकवतात. मगाशी पुढची ओवी आपण बघितलीस की मराठा तितुका मेळवावा. जे जे मराठी आहेत त्यांनी एकत्र यायलाच पाहिजे, कारण एक कॉमन उद्देश, जर कॉमन पर्पज आपल्यासमोर असेल आणि ते साध्य करायचं असेल तर एकत्र येणं अपेक्षित आहे. पुढे परत ते म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, यज्ञ तो देव जाणावा, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आणखीन एक सुसंवादात त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की समोरचा माणूस असेल तसं ते बोलतात. मग पुढची आपल्याला त्यांची ओवी अशी दिसते की धटासी असावे धट, एवढा वेळ सतत मन राखा, जपत जा, चांगलं बोला असं सांगणारे समर्थ वेळप्रसंगी असंही आपल्याला सांगतात, धटासी असावे धट, उद्धटासी असावे उद्धट. सगळीच माणसं चांगली नाही आहेत ना, सगळ्यांनाच खूप प्रेमाची भाषा नाही कळत. सो अशा वेळेला नसेल कळत, तुला नाही ना कळत, माझ्याकडे दुसराही एक पर्याय आहे, त्या पर्यायाने तुला गप्प करता येईल. तुला ज्या भाषेत कळतं त्याच पद्धतीनं त्याच भाषेत मी सांगेन आणि सांगायचं हे ते आपल्या शिष्यांना, महंतांनाही सांगतात आणि वेळप्रसंगी त्यांनी स्वतःही तसं केलेलं आहे. पुन्हा एकदा ते परत सांगतात, आधी प्रपंच करायला हवाच आणि तो नीट करायला पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे. त्याच्यानंतर शेवटच्या ओवीकडे येताना ते त्या दासबोधात खूप छान त्यांनी लिहून ठेवलं आहे, प्रथम ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे. आजकाल खूप उलटच झालं आहे बघा, कुठेही आपण काही कोणाकडे गेलो की सल्ले द्यायला, आणि तेही फुकट सल्ले द्यायला सगळे तयार असतात. लगेच अमुक काहीतरी झालं, हे असं कर. दीक्षित आणि दिवेकर हे तर सध्या भारत त्यांचा खूपच जास्त धुमाकूळ चाललेला आहे. अरे असंच आहे ना, मग तू हे कर. का सांगायचं कशासाठी दुसऱ्याला? आधी काहीतरी त्याचा अभ्यास केला आहे का? त्याच्या पुढची एक समर्थांची ओवी आहे की जी मला स्वतःला खूप जास्त आवडते. त्याचं म्हणतात, अभ्यासोनी प्रकटावे. एखाद्याला काही सांगायचंच असेल, एखाद्याविषयी बोलायचं असेल तर अभ्यासोनी प्रकटावे, नाही तर झाकोन असावे, प्रकटोनी नसावे, हेची बरे नव्हे. सांगायला जायचं आणि मग ते अर्धवट ज्ञान असेल तर ते हसं करून घेण्यापेक्षा सांगूच नाही आहे, बोलूच नाही आहे. कारण सगळे विषय आपल्याला एका जन्मात कळतील असं नाही आहे. सो ते जाणून घ्यायचे असतील तर आधी लिहावं, वाचावं, मग सांगावं. हे पायरी पायरीने पुढे जावं असं ते म्हणतात. समर्थांच्या या वेगळेपणाकडे येताना वामन पंडितांनी खूप एक छान श्लोक लिहिला आहे जो सगळ्यांनाच ठाऊक आहे.
वामन पंडितांनी समर्थांचं वर्णन असं केलेलं आहे, म्हणजे अर्थात ही अगदी शेवटची स्लाईड मी आपल्यासमोर घेऊन आली आहे की वामन पंडित असं म्हणतात, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. यात रामदासांची सगळी वर्णनं आलेली आहेत की ते किती श्रेष्ठ आहेत. शुकासारखं वैराग्य आहे, वाल्मिकीसारखे विद्वान आहेत, सगळं काही आहे. पण मला जे त्यांच्यातलं वेगळेपण जे जाणवलं ते ह्या श्लोकापेक्षा त्यांच्यातलं व्यवस्थापकत्व जे आहे ते विशेषत्वाने जाणवलं. आणि म्हणूनच हा संपूर्ण प्रवास जो आहे तो आपल्यासमोर उलगडला. तो असं होता की काळानुरूप 17व्या शतकात आणीबाणीची अवस्था होती, परचक्र आलेलं होतं. सो त्याला जे आवश्यक आहे तसंच त्यांनी ती पूर्ण सिस्टीम उभी केली. मग इतर संतांपेक्षा जीवित्व आणि कृतित्व त्यांचं वेगळं आहे. ओवीबद्ध रचना केलेली आहे, पण ते त्यांचे सगळ्या ओव्या किंवा श्लोक वाचताना जाणवतं की त्या काळात जर गद्य उपलब्ध असतं, पुढे जाऊन ते आलं, काही पत्रांमध्ये दिसतं, पण गद्य उपलब्ध असतं तर त्यांनी गद्यातच लिहिलं असतं. कारण त्यांचं लिखाण हे काव्यगुणयुक्त आहेच, पण गद्याला जास्त जवळ जाणारं आहे आणि ओजस्वी असे. पुन्हा जे लिखाण आहे त्यात वक्तृत्व अपार आहे, म्हणजे ते बोलतात असंच वाटतं. ते वाचतो आपण तेव्हा असं वाटतं की अरे माझ्या शेजारी बसले आहेत आणि ते मला सांगतायत बरं का की ऐक. आणि तो त्याच्यात एक असा मी सांगतोय तुला ऐकायचंच आहे, हा जो एक अधिकार आहे, ही ठोसरी शैली आहे, ती सतत जाणवत राहते. अवनत समाज होता, त्या परिस्थितीवर मात करायची तर नुसते उपाय नाही सांगितले. नेहमीच त्यांच्या संपूर्ण चरित्राचा किंवा त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना त्यांनी आधी केलं आहे आणि मग सांगितलं आहे. सो उपाय सांगितले आणि त्याच्याबरोबर उपाय योजनाही केल्या आहेत. म्हणजे दैवत बदलली, मग शिष्य भिक्षा मागितली, शिष्य गोळा केले, मठ मंदिरं उभी केली, या उपाययोजनाच आहेत, दुसरं तिसरं काहीच नाही आहे. इन शॉर्ट असं म्हणता येईल की मॅन ऑफ थॉट अँड मॅन ऑफ ॲक्शन या दोन्हीचं एक उत्तम कॉम्बिनेशन त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतं. ऐहिक जीवनातला गलबला जो गोंधळ होता तो त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं सोडवला आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्याच्या उतार काळात त्यांना शिवाजीराजांचा झालेला राज्याभिषेक, की त्यांनी जे आनंदवन भुवनाचं स्वप्न जे पाहिलेलं होतं ते याची देही याची डोळा संपूर्ण झालेलं दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर असं दिसतं की तत्त्वज्ञान, राजकारण, समाजकारण ही त्यांच्या अध्यात्माला मिळालेली त्या काळानुरूप अशी वेगळी बदलती केंद्र होती. आणि म्हणूनच समर्थ हे आपल्याला असं दिसतं की मल्टीफॅसेटेड असं व्यक्तिमत्व, बहुआयामी असं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. आणि हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं म्हणूनच आपण असं म्हणतो की त्यांची कालातीतता आजही 17व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत ते आपल्याला तेवढेच नवीन किंवा तेवढेच उपयुक्त, तेवढेच कालसापेक्ष आहेत असं वाटतं. या स्लाईडमध्ये असं दिसतं की एक्स आणि वाय हे जे अक्ष आपण नेहमीच शाळेत शिकलेलो आहोत, त्यांचा जो एक्स आहे, त्यांचा व्यक्तिमत्वाचा जो पूर्ण पाया आहे ते संत होते. आणि संतत्वावरच त्यांच्यातला राष्ट्रचिंतक, त्यांच्यातला सुसंवादक, त्यांच्यातला व्यवस्थापक, संघटक आणि समुपदेशक होता उभारलेला, आधारलेला. म्हणूनच असं म्हणता येईल की त्यांनी जे काही माहिती मिळवली त्याचं ज्ञानात रूपांतर केलं आणि ज्ञानाचा विवेकात, म्हणजे इन्फॉर्मेशन टू नॉलेज अँड नॉलेज टू विस्डम, हा त्यांचा सगळा झालेला प्रवास आहे. आणि हा विवेकावर आधारित असलेलं हे सगळं वाङ्मय असल्यामुळे कुठेही आपल्याला एक वेळ आजचा व्यवस्थापक एखाद्या क्षणी कमी पडेल, तो चुकेल असं मी म्हणत नाही, तो कमी पडेल, त्याला काही पुन्हा मागे जाऊन विचार करावा लागेल. पण समर्थांचं सगळं साहित्य पाहिल्यावर असं दिसतं की खूप जास्त ठोकून परीक्षून घेतलेलं आहे आणि ते काळाच्या कसोटीवर आपल्याला टिकून राहिलेलं दिसतं. म्हणूनच असं म्हणता येईल की त्यांची कालातीतता आपल्याला सिद्ध झालेली आहे. सो 1.5 तास तुम्ही बसून शांतपणे सगळं ऐकलं. आय होप ह्याच्यात हे समर्थ विचारांचंच किंवा त्यांच्या वाङ्मयाचंच हा ग्रेटनेस आहे. आणि माझा जो काही प्रयत्न होता, माझे अनुभव होते ते तुमच्याबरोबर मला शेअर करता आले असं मला म्हणावंसं वाटतं आहे. सो ह्याच्या पुढे काही प्रश्न किंवा काही असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.
चाणक्यांनी पौरात्य आपल्या भारतीय संदर्भात खूप मोठा विचार केलेला होता आणि त्यांनी जे काही सगळं लिहिलेलं आहे, त्यांचा अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तो अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड नसून परत जसं समर्थांचं राजकारण व्यवहारवाद आहे तसाच तो आहे. आणि त्यांनी तेही राजगुरू म्हणून होते, ठरवलं आणि करून दाखवलं. सो समर्थांनी पहिल्या त्यांच्या पुरश्चरणाच्या काळात जेव्हा अनेक ग्रंथांचं वाचन केलं आहे तेव्हा त्याच्यात त्यांनी चाणक्यांचाही अभ्यास केलेला आहे. नुसते चाणक्य नाही तर पौरात्य आणि पाश्चात्यांच्या संदर्भात विचार केला पॅरलली आपल्याला हे बघता येतं. ॲरिस्टॉटल त्याचा द पॉलिटिक्स किंवा रिपब्लिकमध्ये त्यांनीही असाच सगळा अभ्यास, उत्तम राज्यव्यवस्था, राज्य शासन कसं असावं की जे समाजालाही उपयोगी पडतं. आणि चीनी सम्राट लू जो होता त्याचा गुरु कन्फ्युशस त्यांनी पण हे काम केलं आहे. म्हणजे समर्थ रामदास 17व्या शतकातले आहेत, पण ही तिन्ही मंडळी खूप आधीची. आणि चाणक्याच्याही आधी जाऊन बोलायचं तर साक्षात गीता आणि श्रीकृष्ण की योग कर्मसु कौशलम याच्यातच सगळं व्यवस्थापन मेन तिथून आलेलं आहे. आणि हे ज्याला जेवढं जमलं, जेवढं रुचलं त्यांनी ते घेतलं आणि ते आपल्यापर्यंत आज पर्कोलेट होत आलं आहे असं म्हणता येईल. हॅलो, नमस्कार. जवळजवळ 1.5 तास आपण या ठिकाणी समर्थ रामदास आणि आधुनिक व्यवस्थापन या विषयावरती मॅडमचं व्याख्यान ऐकतो. ह्या व्याख्यानाचा समारोप करण्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या विभागातील नगरसेविका माननीय डॉक्टर अनुराधा पोद्दार ज्यांचाही हा विषय आहे, संत ह्याचा तुमचा संत वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनटं येऊन आजच्या या व्याख्यानाचा समारोप करावा. नमस्कार. आत्ता आपण इथे रामदास स्वामींच्या दासबोधाचं आणि व्यवस्थापन याच्यावर राजे मॅडमचं एक अतिशय सुंदर असं व्याख्यान ऐकलेलं आहे. संपूर्णतः आपल्याला माहिती आहे 1.5 तास त्यांनी आपल्याला खिळवून ठेवलेलं होतं. आणि कशा पद्धतीने 16व्या शतकामध्ये जे रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे 17व्या शतकामध्ये त्याच्याशी आजच्या काळाशी रिलेटेड कसं होतं हे आपल्याला पूर्णपणे त्यांनी बारकावे त्यातले जे आहेत ते सांगितलेले आहेत. मी रामदास स्वामींवर स्वतः काम नाही केलं, फक्त संत साहित्याचा अभ्यास थोडाफार होता, त्यामुळे त्याच्याविषयी बोलते. फक्त मला इथे मॅडमच्या परवानगीने 1-2 गोष्टींची म्हणजे इथे मी सांगता करते पण जोड द्यावीशी अशी वाटते की त्यांनी जसं म्हटलं की विवेकाच्या विषयी रामदास स्वामींनी सांगितलेलं जे आहे तर आपल्याला सर्वसाधारण आपण पाहिलं तर आपल्याला विवेकाचा अर्थ जो आहे तो आपल्याला असा वाटत राहतो की चांगलं काय आणि वाईट काय यातला विवेक असणं माणसाला आवश्यक असतं. पण आपण जेव्हा दासबोध वाचतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की 2 चांगल्या गोष्टीतला विवेक जो आहे तो रामदासांना अभिप्रेत आहे. कारण चांगलं काय आणि वाईट काय यातलं आपण पटकन सांगू शकतो, पण 2 चांगल्या गोष्टी समोर आल्यानंतर आपण नेमकं काय करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि दुसरं असं की व्यवस्थापन आहे म्हणून फक्त मी सांगतच करते, पण थोडंसं असं की जसे मनाचे श्लोक त्यांनी म्हटलं ना की आपण नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी असतात, पण मनाचे श्लोक हे एका रात्रीत लिहिलेले होते. रामनवमीचा उत्सव होता आणि शिवाजी महाराजांकडनं येणारा धान्यसाठा जो होता तो आला नव्हता. बरं, शिवाजी महाराज या कामगिरीवर होते की त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं हा मेसेज हा शक्य नव्हता. आणि त्यावेळेस रामदासांनी रातोरात एका रात्रीत 205 मनाचे श्लोक जे लिहिलेले होते की तो प्रत्येक त्यांचा सेवक जो आहे तो एकेका घरासमोर जाऊन त्यांनी ती भिक्षा आणली आणि हा जो उत्सव आहे तो परिपूर्ण केलेला होता अशी नोंद जी आहे ती आपल्याला त्याच्यातनं इतिहासातनं वाचायला मिळते. मॅडमने अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान जे दिलेलं आहे आणि खरोखर असं वाटत होतं की अजून पुढच्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांचा स्वतःचा अभ्यास असल्यामुळे असं वाटायचं की आणखीन पुढे आपण त्याच्याविषयी बोललं पाहिजे, त्याच्याविषयी ऐकलं पाहिजे. आणि मला स्वतःलासुद्धा आणि तुम्हालासुद्धा ह्या व्याख्यानातनं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या आजच्या काळामध्ये आपल्याला
शिकायला मिळतात आणि शिकणं असं आहे की आयुष्यात कुठचीही गोष्ट आपण शेवटपर्यंत शिकत राहतो तरच आपलं मन जे आहे ते जागृत आहे असं आपल्याला वाटत राहतं. त्याचा अनुभव जो आहे तो आज इथे आपल्याला सर्वांना मिळालेला आहे. त्यामुळे मी मॅडमचे आभार मानते आपल्या सर्वांच्या वतीने आणि मुख्य म्हणजे गिरगावकरांच्या वतीने मानते आहे, कारण त्या डोंबिवलीहून स्वतः ठाण्या ज्योती बेडेकर कॉलेजच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमाची आता सांगता होते संचालकांकडे मी माहिती देते. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद मॅडम. गावकरांचं असंच प्रेम लाभत राहू दे. सुद्धा आभार मानतो या ठिकाणी मी. मित्रांनो, आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि एक एक संत समजून घ्यायला म्हणजे आपल्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही. मला वाटतं रामदास स्वामींचं वय हे म्हणजे ज्याने जेव्हा ध्येय ठेवला तेव्हा जवळ 76 वर्षाचे होते. 74 वर्षाचे होते. म्हणजे एक तप म्हटलं तर 12 वर्षात एक तप आहे. 1272 म्हणजे 6 तपं त्यांची नुसती या आपल्याला म्हणजे इतर गेली आणि ह्या समजून घ्यायचं यांना म्हटलं तर आपल्यासारख्यांना किती वेळ लागेल अभ्यास करायला त्याचा स्वामींना. असो, मग अशी मॅडम बोलता त्यांनी एक म्हणाला की मी काही शब्द इंग्रजी वापरते वगैरे आणि त्यामुळे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापना त्याला मराठी शब्द आहे, मॅनेजमेंट हा शब्द आहे इंग्रजी. परंतु त्यात तुम्ही एक अतिशय सुंदर शब्द वापरला होतात की जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा याचं उदाहरण दिलं शिवथरगळीचं तेव्हा भनक हा शब्द तुम्ही वापरलात. कशाची भनक राहत नाही असे शब्द सहसा हल्ली ऐकायला मिळत नाहीत. त्यामुळे नुसतंच नाही तर अतिशय सुंदर शब्द वापरले. आणि मला ह्या व्यासपीठावर सांगायला एक अभिमानाची गोष्ट अशी वाटते, मला अभिमान वाटतो की ह्या जेव्हा आमची संस्था आहे ह्या संस्थेला आम्ही आतापर्यंत आमच्या आधी जे पुढचे 2 अध्यक्ष होते कैलासवासी एकनाथ ठाकूर आणि त्याच्या आधी आमचे कमलाकर तिरोडकर हे 2 जे आज हयात नाही आहेत, परंतु कमलाकर तिरोडकर हे या हिंदुजा कॉलेजचे प्रिन्सिपल होते. आपल्या MA MCOM LLM त्याचं शिक्षण होतं आणि हिंदुजा कॉलेज आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी मॅनेजमेंटची बरीच त्यांची पुस्तकं पण आहेत त्यांची स्वतःची. त्याचप्रमाणे एकनाथ ठाकूर मी म्हटल्याप्रमाणे काहीतरी ध्येय पाहिजे, गोल पाहिजे. ते सारस्वत बँकेचे ते माझे अध्यक्ष होते, एक खासदार पण होते. परंतु सारस्वत बँके सध्या शताब्दी वर्ष आता जर संपत आलं, परंतु ते सारस्वत बँके त्याच्यासमोर एक डोळ्यासमोर एक गोल होतं की हे मी कसं अचीव करीन आणि त्याप्रमाणे त्या ग्रोसाने संपूर्ण मॅनेजमेंट माणसं कशी जोडावी, बारीक माणसं कशी जोडावी आणि अगदी नावासकट त्या छोट्या कार्तिकांना ओळखायचे. हे एक अतिशय सुंदर असं म्हणजे उदाहरण दिलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आमचे एकनाथ ठाकूर साहेब उभे राहिले. आज ते आपल्या हयात नाही. असो तर मंडळी, या ठिकाणी आज आपण थांबतो आहोत आणि उद्या या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जोशी साहेब ह्यांचाही मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी नुसतंच कार्यक्रम दरवर्षी ते आमच्यासाठी प्रायोजक असतात असं नव्हे, तर आम्ही नेहमी आव्हान करतो की आम्हाला एखादा वक्तासुद्धा तुम्ही समोर सुचवा, कारण जरी आम्ही ह्या स्थळात असलो आम्ही वक्त्यांच्या उत्तम तो शोधात असतो. आज त्यांनी हा वक्तासुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिला, त्यामुळे डबल आभार मी त्यांचे मानतो. म्हणजे उद्या या ठिकाणी श्री विजय कुवळेकर यांचं माणसाच्या शोधात ह्या विषयावरती व्याख्यान आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आज या ठिकाणी थांबतो.